हरे कृष्ण. आपण सर्वांच्या समोर मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करायला एक संधी मिळते, त्यासाठी खूप खूप कृतज्ञता. आज आपण चर्चेसाठी एक खूप छान आणि आपल्या दैनंदिन जीवनात मदत होईल असा विषय निवडला आहे. तर हा आहे स्कंद क्रमांक 4, अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 34. या श्लोकावर चर्चा करण्यापूर्वी थोडं आपण जाणून घेऊया की याच्या मागे काय झालंय पूर्वी. तर ध्रुव महाराज आहेत. ध्रुव महाराजांचा खूप मोठा हृदयविदारक अपमान केला त्यांच्या सावत्र आईने, आणि बिचारे खूप दुःखी होऊन आपल्या स्वतःच्या आईकडे गेले. आणि त्यांना असं वाटलं की त्यांची आई काहीतरी असं बोलेल, हो, तुझ्या त्या सावत्र आईबद्दल मला पण भरपूर समस्या आहे, आणि आपण एक काम करूया, आपण दोघे मिळून तुझ्या सावत्र आईबद्दल आपण काहीतरी उपाय योजना करूया. पण आश्चर्याचा धक्का बसला, सुखद, की जेव्हा स्वतःच्या आईकडे गेले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना पहिले शब्द बोलले, जे आपलं वाईट करतात आपण त्यांच्याबद्दल कधीच वाईट नाही करायचं. इथून सुनीती यांनी बोलायला सुरुवात केली, आणि पहिलाच वाक्य लगेच त्यांची जी बुद्धी थोडी विचलित झाली होती ती तिथे स्थिर झाली. एक लगेच दिशाच बदलली सुनीतीने. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही परमेश्वराला याचना करा, परमेश्वर तुम्हाला मदत करतील. आणि मग ध्रुव महाराज जंगलाकडे निघून गेले. आता परमेश्वराला शोधायला जर निघाले तर परमेश्वराचे सहजासहजी तर मिळत नाहीत. मग परमेश्वराने पण काय केलं, परीक्षा केला. यांनी मनामध्ये काय इच्छा ठेवली होती, माझ्या सावत्र आईला काहीतरी करायला लागेल. आणि त्यांच्या शिक्षागुरु, त्यांच्या सख्या आईने काय सांगितलं की नाही, आपण वाईट नाही करायचं. तर ते कितपत हृदयामध्ये रुजलंय ते बघायला पाहिजे ना. परमेश्वर जर कोणा व्यक्तीला आपल्या जीवनात पाठवतायत आपल्याला शिकवणी द्यायला, आपल्याला मार्गदर्शन करायला, आपण त्यांचं मार्गदर्शन खरोखर स्वीकारतोय की नाही हे परमेश्वरला बघायला गरज आहे. तर म्हणून भगवंतांनी काय केलं, नारद मुनींना त्यांच्या रस्त्यात पाठवलं. ध्रुव महाराज जंगलाकडे चाललेत परमेश्वर प्राप्तीसाठी, आणि त्यांच्या रस्त्या आड नारद मुनी आले. आणि नारद मुनींनी कशा प्रकारे परीक्षा बघितली त्यांची. नारद मुनी म्हणतात, अरे तू लहानसा मुलगा आहेस, 7-7.5 वर्षांचं तुझं वय आहे, आणि तू जंगलात काय करतोयस. हे वय आहे मित्रांसोबत गंमत जम्मत करण्यासाठी, कबड्डी खेळण्यासाठी, तर तू घरी जा परत. तर ध्रुव महाराज म्हणाले, तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण मला माझ्या जीवनात काहीतरी प्राप्त करण्याची एक तीव्र इच्छा झाली आहे, आणि म्हणून मी काय परत जाणार नाही. तर नारद मुनींनी ज्या गोष्टींनी त्यांची परीक्षा बघितली त्या सगळ्या शिकवणींचा हा शेवटचा श्लोक आहे. आणि याआधी नारद मुनींनी त्यांची परीक्षा बघितली की अरे लहानशा वयामध्ये ना एवढं मनाला लावून नाही घ्यायचं. आणि हे सगळं बोलून या शेवटच्या श्लोकामध्ये आता नारद मुनी ध्रुव महाराजांची परीक्षा घेत आहेत. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात, गुणाधिकम मुदम लिप्सेत अनुक्रोशम गुणधमात मैत्रीम समानाद अन्विच्छेन न तापैर अभिभूयते. तर भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादद्वारे. भाषांतर. प्रत्येक मनुष्याने अशा प्रकारे कार्य करावे. मनुष्य जेव्हा स्वतःपेक्षा अधिक गुणसंपन्न व्यक्तीस भेटतो तेव्हा त्याने अत्यंत आनंदी व्हावे. स्वतःपेक्षा अल्प गुणवत्तेच्या व्यक्तीशी भेट झाल्यानंतर तिच्यावर करुणा करावी. स्वतःशी तुल्य बळ असणाऱ्या व्यक्तीशी भेट झाल्यावर तिच्याशी मैत्री करावी. 3 प्रकारच्या लोकांशी 3 प्रकारचे कसे संबंध ठेवायचे आणि का करावं, असं काय फायदा आहे, काय परिणाम आहे. अशा रीतीने तो या भौतिक जगातील त्रिविध क्लेशांनी कधीच प्रभावित होणार नाही. आपल्यामधून किती लोकांना त्रास होतोय, आधी आत्मिक क्लेश, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश. तर नारद मुनींचा आशीर्वाद आहे, जर आपण नारद मुनींचे शब्द ऐकले, न तापैर अभिभूयते, ताप नाही होणार जीवनात.
तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारे, सामान्यतः आपल्यापेक्षा अधिक गुणवत्तेची व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण तिचा द्वेष करतो. आपल्यापेक्षा अल्प गुणवत्तेची व्यक्ती आढळल्यास आपण तिचा उपहास करतो. आणि आपल्याशी तुल्यबळ असणारी कोणी व्यक्ती आपल्याला आढळते तेव्हा आपण आपल्या कार्याविषयी अहंकारी होतो. ही सर्व भौतिक क्लेशांची कारणे आहेत. यास्तव भक्ताने अचूक रीतीने कार्य करावे असा आदेश नारद मुनी देतात. अधिक गुणी व्यक्तीविषयी मत्सरी होण्यापेक्षा मनुष्याने तिचे स्वागत करण्यात आनंद घ्यावा. अल्प गुणवत्तेच्या व्यक्तीशी निष्ठुरपणे वागून तिच्यावर दडपण आणण्याऐवजी मनुष्याने तिला योग्य स्तरावर उन्नत करण्यासाठी तिच्याशी सहानुभूतीपूर्वक वागावे. समान योग्यतेच्या व्यक्तीशी भेट झाल्यावर मनुष्याने तिच्यासमोर आपल्या कार्याविषयी अभिमान व्यक्त करण्यापेक्षा तिला मित्रत्वाची वागणूक द्यावी. त्याच वेळी श्रीकृष्णांची विस्मृती झाल्याने दुःख भोगणाऱ्या सामान्य लोकांवरही मनुष्याने दया करावी. ही महत्वपूर्ण कार्ये मनुष्यास या ऐहिक जगातच सुखी करतील. तर नारद मुनी एक खूपच खोल विषय मांडतायत की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जरी आपण भक्ती करतोय, आणि श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये म्हणतात सुसुखम कर्तुम अव्ययम. भक्तीची गुणवत्ता सांगताय तेव्हा म्हणतात सुसुखम, सुखम पण नाही, सुसुखम. पण कधी कधी भक्ती करताना आपला अनुभव होतो सुदुःखम कर्तुम अव्ययम. असं वाटतं की हे दुःख माझ्या जीवनात येत आहे आणि मी माळा तर करतोय, सेवा जी काही मी करतोय ती करतोय, पण माझ्या जीवनात दुःख कसं काय? श्रीकृष्ण चुकले का? श्रीकृष्ण नाही चुकत. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात शारीरिक स्तरावर जर आपल्याला समतोल साधायचा असेल तर मला वाटतं 18 किंवा 19वा श्लोक आहे त्याच्यामध्ये, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख हा. तर शेवटचे जे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये दुःख हा म्हणजे हनन करणं. सो दुःखाचं जर हनन करायचं असेल तर श्रीकृष्णांनी 6व्या अध्यायामध्ये शारीरिक स्तरावर काही गोष्टी सांगितल्या. काय म्हणाले? युक्त आहार घ्यायला पाहिजे, ना जास्ती घ्यायला पाहिजे ना कमी करायला पाहिजे. युक्त विहार, नुसतं काम 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 केलं तर डोकं जड होतं, आणि नुसतं आराम 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 केला तर आळशी होतो. तर प्रभुपाद म्हणायचे इफ यू वर्क टू मच यू बिकम क्रेझी, इफ यू स्लीप टू मच यू बिकम लेझी. तर दोन्ही चुकीचे आहेत. म्हणून युक्त विहार आणि युक्त चेष्टा, मेहनत पण करायला पाहिजे युक्त, तर शरीराला पण घाम फुटायला पाहिजे. आणि शेवटी म्हणतात युक्त स्वप्न, म्हणजे आपण झोप पण नीट घ्यायला पाहिजे. तर जर आपण कमी खाल्लं तर TB होतो, आणि जास्ती खाल्लं तर डायबिटीज होतो. जास्ती खेळलो तर आपले गुडघे कदाचित आपण काळजी नाही घेतली तर त्रास होतो त्याचा. आणि जर आपण काही खेळलोच नाही, काही नुसता आरामच केला तर शरीरामध्ये लठ्ठपणा येतो. तर म्हणून युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्टा आणि युक्त स्वप्न याचा आशीर्वाद श्रीकृष्णाने सांगितलाय. योगो भवती दुःख हा. शारीरिक स्तरावर काय काय करायला पाहिजे तर हे करायला पाहिजे. आणि नाते संबंध आपण जेव्हा एकत्र येऊन श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आपण जर दुःख हा करायचं असेल, न तापैर अभिभूयते, तर आज नारद मुनी आपल्याला मार्गदर्शन करतात. तर 3 प्रकारच्या लोकांशी आपण कसं वागावं हे नारद मुनींचं म्हणणं आहे. तर आपण त्याच्यावर थोडी चर्चा करूया. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा नारद मुनी म्हणतात आपण मत्सरी होतो. आपण मत्सरी न होता मुदम लिप्सेत. मुदम मुदम म्हणजे आपण आनंद व्हायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आपल्यापेक्षा जास्ती गुणवत्तेचा व्यक्ती आहे, अर्थात आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुभा आहे. जर आपण योग्य भावना ठेवली, जर आपण योग्य प्रश्न विचारले तर आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. पण नारद मुनींचं म्हणणं आहे, प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये त्याच्यावर भर दिलाय, नकळतपणे आपण त्याच्या द्वेषी होतो. तर जे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात त्यांच्याप्रती जर आपण मत्सरी झालो, त्यांच्याप्रती आपण द्वेषी झालो, तर आपलं पुढचं भविष्य काय आहे? आणि साधारणपणे सुरुवातीला आपण सगळे नम्रच असतो. सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्यांदा मंदिरात वगैरे येतो तेव्हा ही समस्या अशी फारशी येत नाही. समस्या कधी येते? मी जेव्हा नवीन माणूस आहे, नवीन भक्त आहे, तेव्हा सगळे जण वरिष्ठच असतात. हळूहळू हळू मी पण वरिष्ठ होतो. आधी मला कोणी प्रभू नाही म्हणत, नंतर नंतर मंदिरात आल्यावर सगळेजण मला म्हणतात हे 10 वर्षांपासून येतात, हे 15 वर्षांपासून येतात, आणि आपल्याला पण प्रभू म्हणायला लागतात. मग काय होतं? असं वाटतं की जेव्हा मी दास होतो तेव्हा हे प्रभू होते, तर ते मी स्वीकारलं,
पण आता हे प्रभूच आहेत आणि मी पण प्रभू झालो, मग आता खरोखर तेवढा आदर देण्याची गरज आहे का? मी जेव्हा पहिल्या दिवशी आलो तेव्हा माझी दीक्षा नव्हती झाली, तर ठीक आहे, यांना नमस्कार करायचो मी. आता यांची पण दीक्षा झाली, माझी पण दीक्षा झाली आहे. आता माझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये फरक काय आहे? ते एकदा परमपूज्य राधानाथ महाराज 10-15 वर्ष आधीची गोष्ट आहे, या विषयावर जेव्हा बोलत होते तेव्हा म्हणाले, आपण जेव्हा मंदिरात आधी येतो तेव्हा आपण असतो दास, आणि खरोखर त्या भावनेने आपण एकमेकांशी आदान प्रदान करतो. म्हणाले काही वर्ष गेल्यानंतर आपण प्रभू होतो आणि मग आपण अपेक्षा करतो की यांनी मला नमस्कार नाही केला, यांनी मला योग्य मान सन्मान नाही दिला. आणि नंतर महाराज म्हणाले, सो एक ती बोलायची पद्धत आहे ना, सो फर्स्ट वेन वी कम वी आर दास, आफ्टर सम इयर्स वी बिकम प्रभू, अँड देन आफ्टर सम इयर्स वी स्टार्ट कॉम्पिटिंग विथ महाप्रभू. तर श्री चैतन्य महाप्रभूंशी म्हणतायत, महाराज म्हणतायत, पहिल्या दिवशी जेव्हा येतो तेव्हा दास होतो, नंतर काही वर्षांनी आपण प्रभू होतो, आणि त्या प्रभुत्वामध्ये जेव्हा पुढे जातो तेव्हा एक दिवस येतो आपण महाप्रभूंशी तुलना करतो की महाप्रभू काय करायचे, कीर्तन करायचे, मी पण करतो. महाप्रभू प्रवचन द्यायचे, चर्चा करायचे, मी पण करतो. मग महाप्रभूंमध्ये आणि माझ्यामध्ये काय अंतर आहे? तर जर 100 ताप असेल आणि कोणी जर म्हणाला हा तर साधारण ताप आहे, काही आपल्याला चिंता करायची गरज नाही, औषध घ्यायची गरज नाही, तर तो माणूस चुकला. कारण ऍक्च्युअल टेम्परेचर आहे 98.6, 98.6. जर 99 जरी झालं असेल तर औषध घेतलेलं बरं का 99चे 100 आणि 100चे 104, आणि तेव्हा पण जर औषध नाही घेतलं तर 108 कधी होतील माहिती नाही, आणि मृत्यू कधीही होऊ शकतो. सो समस्या ही नाही आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला वरिष्ठांचा सावली आहे की नाही. संसार दावानल आहे, संसाराची जी झळ लागते आपल्याला सर्वांना, त्याच्यामध्ये परमेश्वराने आपल्यापेक्षा वरिष्ठ भक्तांची सावली, छत्रछाया आपल्या सर्वांना दिली आहे. कोणी पण भक्त इथे असा नाहीये जो म्हणेल माझ्यावर कोणीच नाहीये, सगळे माझ्या इक्वल आहेत किंवा माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. नाही, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी वरिष्ठ आहे. आयुष्यभर त्या वरिष्ठांप्रती आदराची भावना टिकवून ठेवणे हा किती मोठा संघर्ष आहे. आणि कोण म्हणतायत? आपण नाही म्हणत आहे. नारद मुनींसारखे वरिष्ठ प्रचारक कोण आहेत? नारद मुनींसारखे अनुभवी प्रचारक कोण आहेत? पूर्ण भागवतामध्ये जितके भक्त आहेत त्या सर्वांचे अधिकांश गुरु नारद मुनी आहेत. पण नारद मुनी जेव्हा कोणी काही गोष्ट बोलतायत त्याला आपण असं म्हणू नाही शकत अनुभवाचा अभाव आहे यांना, यांना अजून पूर्ण जग बघितलं नाही यांनी. मृगारी सारखा साधारण एक शिकारी असू दे किंवा प्राचीन बरीसारखा मोठा राजा असू दे, असुर कुळामध्ये जन्मलेला प्रल्हाद असू दे किंवा राजकुळामध्ये जन्मलेला ध्रुव असू दे, या सगळ्यांचे गुरु कोण आहेत? नारद मुनी. म्हणून नारद मुनी जेव्हा आपल्याला म्हणतायत सावधान, वरिष्ठांशी मत्सर न करता आपण नेहमी आदरयुक्त भावना ठेवायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ती. कधी कधी असं वाटतं की अरे आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांना इतका मान सन्मान मिळतो, मला पण मान सन्मान मिळायला पाहिजे, त्यांना एवढ्या सोयी सुविधा मिळतात, मला पण सोयी सुविधा मिळायला पाहिजे. पण आपण तेव्हा विसरतो त्या व्यक्तीला तो मान सन्मान मिळण्यापूर्वी त्या व्यक्तीने काही तपस्या केली आहे का? प्रभुपादांच्या गळ्यामध्ये जेव्हा काही भक्त असे मोठे मोठे हार बघायचे तेव्हा कधी कधी त्या भक्ताला असं वाटायचं की अरे मला पण जर ते हार मिळाले तर. पण प्रभुपादांच्या त्या गळ्यामध्ये आपण फक्त ते शेवटचे 11 वर्ष बघतोय, 1966 ते 1967. आणि त्याच्या आधी जर आपण लीलामृत वाचलं तर त्याच्या आधी प्रभुपादांच्या जीवनामध्ये काय काय संघर्ष आहे. 1922 पासून 1965 पर्यंत त्यांच्या जीवनामध्ये किती हार मिळाले श्रील प्रभुपादांना. तो जेव्हा 43 वर्षांचा संघर्ष केला त्याच्यानंतर श्रीकृष्णांनी 11 वर्षांचं यश दिलं. तो श्रीकृष्ण पण काही कमी नाही आहेत. साधारण एका व्यक्तीला जर आपण बघितलं आणि जर आपण बघतोय की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यश आलंय तर आपल्याला हे हमखास स्वीकार करायला पाहिजे, श्रीकृष्ण जर त्याला आध्यात्मिक मार्गावर यश देत आहेत तर त्याच्या आधी श्रीकृष्णांनी तव्यावर त्या भक्ताला भाजलं असेल आणि नक्कीच त्याची परीक्षा घेतली असेल. आणि म्हणून कोणा श्रेष्ठ व्यक्तीला किती आदर मिळतोय, किती सन्मान मिळतोय, किती सोयी सुविधा मिळत आहेत ते न बघता जर आपण थोडंसं त्या व्यक्तीच्या इतिहासात गेलो आणि जर बघितलं की संघर्ष या व्यक्तीच्या जीवनात पण होते, मग कळतं की संघर्षातून जो जातो त्याला हार मिळतो, संघर्षातून जो जातो त्याला मग सन्मान मिळतो. तर म्हणून सन्मानाकडे अपेक्षा न ठेवता जर आपण विचार केला की माझ्या जीवनात जेव्हा संघर्ष येतं त्या संघर्षातून जाताना मी रडणार नाही,
मी श्रीकृष्णांच्या सेवेसाठी जे काही संघर्ष येतात त्याच्यातून जाईन, मग कदाचित श्रीकृष्ण त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला पण मान सन्मान देतील, आपल्याला पण सोयी सुविधा देतील, पण तेव्हापर्यंत आपल्याला ते सहन करायला पाहिजे. तर कोणा व्यक्तीचा जर मार्गदर्शन आपल्या जीवनात असेल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आपल्याला फायदा आहे. कधी कोणा डॉक्टरकडे जर आपण गेलो आणि त्या डॉक्टरनी समजा त्या दिवशी दाढी जर केली नसेल म्हणजे आपल्याला रोज दाढी करायची सवय असेल, तर ते जेव्हा जेव्हा औषध देतात तर आपण त्यांना म्हणणार का, डॉक्टर तुमच्याकडून औषध नाही घेणार, तुम्ही अनक्लीन आहात, तुम्ही दाढी नाही केली आज. किंवा ते डॉक्टर शिंकतायत आपल्याला औषध देताना, म्हणजे अरे तुम्ही स्वतः आजारी आहे, तुम्ही मला काय औषध देणार आहे. ते काय म्हणतायत, मला शिंका आली आहे कारण काहीतरी खाण्यापिण्यामध्ये काहीतरी वरखाली झालं असेल, पण याचा अर्थ असं नाही की तुला जो आजार झालाय त्याच्यासाठी औषध देण्यासाठी मी सक्षम नाहीये. मी 5.5 वर्ष MBBS केलंय, त्याच्यानंतर 3 वर्ष MD केलंय, 8.5 वर्ष मी शिक्षण केलंय, आणि त्याच्यानंतर एक दिवस मला सर्दी झाली आहे, त्या एक दिवसाच्या सर्दीवर तू माझं औषध स्वीकारायला जर नाकारलंस याच्यामध्ये तुझं नुकसान आहे. तर कधी कधी कोणा वरिष्ठ व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी काही संघर्ष येऊ शकतात, आणि ते संघर्ष बघून आपण काय म्हणतो, एवढ्या वर्षांची त्याची तपस्या, एवढ्या वर्षांची त्याची साधना ही आपण लगेच चुलीत टाकतो. ते करून कोणाचं नुकसान होणार आहे? डॉक्टरांचं नुकसान नाही होत, आपलं नुकसान होतं. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनातून आपण बघूया की महाप्रभू आपल्यासाठी आदर्श व्यक्ती आहेत. महाप्रभूंच्या जीवनामध्ये त्यांच्या गुरूंप्रती त्यांची तर खूप आस्था होतीच, पण त्यांच्या गुरूंचे जे गुरुबंधू होते त्यांच्याशी श्री चैतन्य महाप्रभू कसे वागायचे. एक व्यक्ती आहेत अद्वैत आचार्य. पंचतत्वामध्ये आपण म्हणतो ते श्री चैतन्य महाप्रभूंच्या अधीन आहेत, पण श्री चैतन्य महाप्रभू त्यांना कसे बघायचे. महाप्रभू म्हणायचे माधवेंद्र पुरी हे ईश्वर पुरींचे गुरु, आणि श्री अद्वैत आचार्य हे माधवेंद्र पुरींचे शिष्य. तर अद्वैत आचार्य जरी मला मान सन्मान देत आहेत, पण अद्वैत आचार्य हे माझ्या गुरूंच्या गुरुबंधूप्रमाणे आहेत. तर मी त्यांना नेहमी मान सन्मान देणार. प्रत्येक वेळेस श्री चैतन्य महाप्रभू सर्वांसमोर अद्वैत आचार्यांना नेहमी नमस्कार करायचे, वाकून दंडवत प्रणाम करायचे, त्यांना वडीलधारी मंडळी म्हणून बघायचे. आणि हा जो तत्व आहे हा ठासून सांगण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं असेल, तर निमाईचे एक मोठे भाऊ होते, त्यांचं नाव होतं विश्वरूप. आणि विश्वरूप जेव्हा 7 वर्षांचे होते तेव्हा अध्यात्मामध्ये त्यांना गोडी होती. तर काय करायचे, अद्वैत आचार्यांच्या घरी चर्चा व्हायची, काहीतरी आध्यात्मिक चर्चा व्हायची. श्रीवास पंडित बसलेले आहेत, चंद्रशेखर आचार्य बसले आहेत, मुरारी गुप्ता तिथे बसलेले आहेत, आणि त्या चर्चेमध्ये हा लहान विश्वरूप जाऊन बसायचा. आणि तेव्हा निमाई 1-2 वर्षांचे असतील, तर तेव्हा शचीमाता त्यांना नेहमी सांगायची, निमाई आता दुपारची जेवणाची वेळ झाली, तर थोडं दादाला बोलवून आण. तर निमाई आपल्या पायांना घुंगरू असायचे, कमरेवर घुंगरू असायचे, आणि छन 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 करत त्या सभेमध्ये जायचे आणि म्हणायचे, दादा आई बोलवते, जेवायची वेळ झाली. आणि मग विश्वरूप जेवायला यायचे परत. एक दिवशी विश्वरूप परमेश्वराला शोधण्यासाठी घर सोडून निघून गेले, आणि कुठेतरी चुकीने शची माता, महाप्रभूंची स्वतःची आई, त्यांच्या हृदयामध्ये एक भावना घर करून बसली, माझ्या मुलाला संन्यास घेण्यासाठी कदाचित अद्वैत आचार्यांनी प्रवृत्त केलं. कुठल्याही आईला त्यांचा मुलगा जेव्हा संन्यास घेतो, विरक्त होतो, जरी मनामध्ये अभिमान असेल पण दुःख नाकारता येणार नाही. तर शचीमाताला खूप दुःख झालं, माझा मुलगा सोडून गेला. तर कुठेतरी मनामध्ये भावना होते, अद्वैत आचार्यांमुळे मी माझा पहिला मुलगा गमावला. मग एकदा शचीमातेने हे कोणा भक्तांसमोर म्हणून दाखवलं. श्री चैतन्य महाप्रभूंसमोर नाही म्हणाले, कारण त्यांना माहिती आहे निमाईला अद्वैत आचार्यांप्रती किती आदर आहे. पण भक्तांसमोर म्हणाले, हे जे अद्वैत आचार्य आहेत ना, हे अद्वैत नाही आहेत. अद्वैत म्हणजे 2 भावना नाही आहेत, पण हे म्हणाले हे द्वैत आहेत. द्वैत म्हणजे यांचे 2 चेहरे आहेत, ते दिसतात तसे भक्त नाही आहेत, त्यांचा एक दुसरा चेहरा आहे. माझ्यासारख्या आईचा एक आधार होता, एक मुलगा, त्या मुलाला त्यांनी वैराग्याची शिकवण दिली आणि त्यांना अध्यात्माच्या मार्गावर लावलं. ते माझ्या जीवनात जे दुःख आलंय ते अद्वैत आचार्यांमुळे आलंय. एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा ते ऐकलं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी विचार केला, जर कोणी अद्वैत आचार्यांबद्दल असं बोलत असेल तर त्याची आध्यात्मिक प्रगती थांबणार, जरी ती माझी स्वतःची आई का होईना. म्हणून
एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनी भरपूर कीर्तन केलं आणि त्या कीर्तनामध्ये महाप्रभू जेव्हा नाचतायत, जेव्हा गातायत, तर अद्वैत आचार्य नक्कीच त्याच्यामध्ये समरस होणार, त्याच्यामध्ये नक्कीच आनंदाने गाणार. आणि त्या कीर्तनाला असं टोकाला नेऊन 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 खूप उंच नेऊन अद्वैत आचार्यांना ते सहन नाही झालं. तर अद्वैत आचार्यांनी अशी उडी मारली हरे कृष्ण महामंत्राच्या त्या कीर्तनामध्ये, आणि जेव्हा खाली पडले तेव्हा बेशुद्ध पडले. पण कुठल्या दृष्टीने बेशुद्ध पडले? थकवा आलाय, धाप लागली म्हणून बेशुद्ध नाही पडले. श्रीकृष्णांच्या सानिध्यात गेल्यावर जेव्हा आपण भारावून जातो की श्रीकृष्ण किती गोड आहेत, श्रीकृष्ण किती महान आहेत, मी किती तुच्छ आहे, तरी पण श्रीकृष्ण मला जवळ घेत आहेत, त्या भावनेने भारावून जाऊन बेशुद्ध पडले. आणि त्या परिस्थितीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी शचीमाताला सांगितलं, तुम्ही जो अद्वैत आचार्यांप्रती अपराध केलाय त्याचं भंजन करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे, पटकन त्यांच्या चरणांची धुळी घ्या तुम्ही. आणि शचीमातांना तेव्हा ते बरोबर वाटलं, सुचलं. तर अद्वैत आचार्यांच्या चरणांची धूळ घेऊन शचीमाताने आपले कपाळावर जेव्हा लावली, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, आता तुझा जो अपराध होता अद्वैताचार्यांप्रती तो आत्ता संपला आणि आता तुला कृष्ण प्रेम मिळण्याची शक्यता आहे. आता नमो महावदान्याय, की वदान्य श्री चैतन्य महाप्रभू पूर्ण जगाला हरिनाम द्यायला आलेत, कृष्ण प्रेम द्यायला आलेत. कोणापर्यंत? जगाई मधाईला पण दिली. पण आपल्या आईला कृष्ण प्रेम मिळवण्यापासून त्यांनी रोखून ठेवलं होतं. का? तर त्यांनी अद्वैत आचार्यांप्रती अशी भावना व्यक्त केली होती. तर म्हणून जर आपल्याला शहानिशा नसेल तर आपण कोणाही वरिष्ठ वैष्णवाप्रती जर आपण मनामध्ये काही चुकीची भावना ठेवली आहे, किंवा आपण जर कोणा भक्तांसमोर त्यांच्यावर काही आरोप केले असतील, तर आपल्याला ते विचारपूर्वक त्याच्यावर थोडं मनन करायला पाहिजे की आईला पण श्री चैतन्य महाप्रभू कृष्णप्रेम देण्यापासून थांबवत होते. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू आहेत हे वरिष्ठांना, परमानंद पुरी म्हणून एक त्यांच्या गुरुबंधू आहेत, त्यांच्या गुरूंचे गुरुबंधू आहेत. ब्रह्मानंद भारती म्हणून ईश्वरपुरींचे गुरुबंधू आहेत. हे सगळे जेव्हा पुरीमध्ये राहत होते, श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्याशी कसे वागतायत, किती आदराने वागतायत. त्याचं अजून एक आपल्याकडे खूप छान उदाहरण आहे की ईश्वरपुरींचे एक गुरुबंधू होते रामचंद्रपुरी. रामचंद्रपुरी आणि ईश्वरपुरी हे दोन्ही माधवेंद्रपुरींचे शिष्य. पण त्यामध्ये एक काहीतरी झालं होतं. काय झालं होतं? शेवटचे जेव्हा म्हातारपणाचे दिवस होते माधवेंद्रपुरींचे, तेव्हा हे दोन शिष्य त्यांच्या जवळ होते आणि हे दोन शिष्य त्यांची सेवा करायचे. तर माधवेंद्रपुरी हे उच्च कोटीचे भक्त. कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, आध्यात्मिक जगतामध्ये एक कल्पतरू आहेत ते. राधाकृष्ण जिथे राहतात, राधाकृष्णांच्या लीला जिथे होतात, तिथे कल्पतरू आहेत. ते कल्पतरू या जगात जेव्हा आले तेव्हा माधवेंद्रपुरी बनून आले. तर ते माधवेंद्रपुरी आहेत, म्हातारपणी विलाप करतायत, ऐ दीन दयार्द्र नाथ हे, मथुरा नाथ हे, कदावलोक्यसे. मनातल्या मनात म्हणतायत, आता मला श्रीकृष्ण कसे दिसतील, मी मंदिरात जाऊ शकत नाही, मी तीर्थस्थानी जाऊ शकत नाही, मी बिचारा आजारी पडलोय, खाटेवर टेकलेलो आहे, आणि मनातल्या मनात असा विलाप करतायत. त्या विलापाच्या परिस्थितीमध्ये रामचंद्रपुरी त्यांच्या शिष्यांनी काय करावं, त्यांच्याकडे गेले आणि आपल्या गुरूंना त्यांनी उपदेश दिला. म्हणाले, काय हो तुम्ही, तुम्हाला माहिती नाही परमेश्वर सर्वव्यापी आहेत, आणि परमेश्वर जर सर्वव्यापी आहेत तर आपण असं का म्हणताय, कधी मला दर्शन देणार मथुरानाथ, श्रीकृष्ण मला कधी दर्शन देणार, असा विलाप करायची काय गरज, परमेश्वर सर्वव्यापी आहे. तर परमेश्वर सर्वव्यापी आहेत हे रामचंद्रपुरीला कोणी शिकवलं? माधवेंद्रपुरींनी शिकवलं. आणि आज त्याची काय परतफेड करतायत? ज्यांनी आपल्याला शिकवलं ते आध्यात्मिक विलाप करतायत. जो गोपिका आहेत, गोपिका कधी कधी म्हणतात, श्रीकृष्ण कुठे आहेत? जेव्हा केशीने वृंदावनामध्ये जेव्हा आक्रमण केलं, जर आपण भागवत वाचलं तर मग गोपिकांनी त्या मोठ्या अशा उंच घोड्याला बघितलं आणि म्हणाले, बाप रे, हा इतका एवढा मोठा राक्षस आला, आता काय करायचं म्हणून. तर पळापळ झाली. मग गोपिकांनी काय केलं, तिथे तमाल वृक्ष होता, त्या तमाल वृक्षाचा जो बुंधा असतो तो काळसर असतो, सावळा असतो. तर श्रीकृष्ण कुठे? तर श्रीकृष्ण नाही आहेत, तर कमीत कमी श्रीकृष्णांसारखे सावळ्या त्या तमाल वृक्षाला त्यांनी आलिंगन केलं आणि असं मनातल्या मनात विचार केला की श्रीकृष्णांचा आसरा आपल्याला मिळाला, श्रीकृष्णांचा आश्रय मिळाला. तर जेव्हा श्रीकृष्ण दिसत नाही तेव्हा ते लोक पण विलाप करतात. तर गोपिकांपेक्षा श्रेष्ठ कोण बघतायत? जर गोपिका विलाप करतायत तर माधवेंद्रपुरी विलाप करतायत, तर रामचंद्रपुरी त्यांना तात्विक दृष्टीने शिकवतायत, परमेश्वर सर्वव्यापी आहेत, तुम्ही विलाप करू नका. माधवेंद्रपुरी म्हणाले,
माहीत नाही मी काय अपराध केला असेल कोणा भक्ताप्रती, मृत्यूच्या वेळी शेवटच्या क्षणी परमेश्वराला स्मरण करण्याऐवजी तुझ्यासारख्या एका अपराधी शिष्याचा चेहरा मी बघतोय, कदाचित मला परमेश्वराचं विस्मरण होईल, निघून जा पटकन इकडून. आणि त्यांनी त्या स्वतःच्या शिष्याला हाकलून लावलं. आणि तिथे दुसरे शिष्य होते ईश्वरपुरी. ईश्वरपुरींनी काय केलं असेल, ईश्वरपुरी मनातल्या मनात म्हणतायत, गुरु महाराज श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या वियोगामध्ये विलाप करतायत, तर मी एक काम करतो, मी काय करू शकतो, मी त्यांना कथेद्वारे आणि कीर्तनाद्वारे श्रीकृष्णांचं सानिध्य देऊ शकतो. तर दिवसभर माधवेंद्रपुरींच्या जवळ बसून ईश्वरपुरी हरिकथा सांगायचे, हरिकीर्तन करायचे आणि त्याद्वारे त्यांना श्रीकृष्णांचं सानिध्य मिळवण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्यासाठी काय आशीर्वाद मिळाला? माधवेंद्रपुरी म्हणाले, माझा आशीर्वाद आहे की तुझ्या हृदयामध्ये श्रीकृष्ण सदैव वास करतील. आणि हे दोन शिष्य एकाच गुरूंचे, एक झाला त्यांना हाकलून लावलं आणि एक व्यक्तीला माधवेंद्रपुरींचा आशीर्वाद मिळाला की तुझ्या हृदयामध्ये श्रीकृष्ण नेहमी राहतील. निमाई पंडित आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी गया इथे गेले आणि गयेमध्ये श्राद्ध वगैरे सगळं झाल्यानंतर त्या गयेच्या विष्णुपद मंदिर आहे, त्या विष्णुपद मंदिरामध्ये बसलेले होते. त्यांनी एका संन्यासीला बघितलं. ते संन्यासी जेव्हा आले त्या मंदिरामध्ये विष्णुपदाच्या दर्शनासाठी, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, ते हरिनाम घेत होते. आणि महाप्रभूंनी जेव्हा ईश्वरपुरींना त्या अशा एकदम स्वाभाविकपणे श्रीकृष्णांच्या नामस्मरणामध्ये कृष्ण प्रेमाचे अश्रू, आध्यात्मिक भावनेने प्रवृत्त होऊन अश्रू वाहताना जेव्हा बघितलं, तेव्हा निमाई पंडितने ठरवलं, हेच तर माझे गुरु, यांना सोडून मी कोणाला स्वीकार करणार. तर प्रेम अवतार श्री चैतन्य महाप्रभू यांनी ज्यांना गुरु म्हणून स्वीकारलं आणि त्यांच्याकडून शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्यामध्ये जे परिवर्तन झालं, विचार करा ते ईश्वरपुरी काय असतील. आणि ते ईश्वरपुरी तसे का झाले? कारण त्यांनी माधवेंद्रपुरींचा आशीर्वाद मिळाला. तर हे जे रामचंद्रपुरी आहेत, हे एकेकाळी जेव्हा महाप्रभू पुरीला राहत होते तेव्हा रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीमध्ये आले आणि त्यांना त्यांच्या गुरूंचा काय आशीर्वाद मिळाला होता? मला तुझा चेहरा नाही बघायचा आहे, निघून जा इथून. तर रामचंद्रपुरींना एक आशीर्वाद मिळाला होता, सर्व वैष्णवांमध्ये प्रत्येक वेळेस नेहमी दोष बघायचे. त्यांना त्या डोळ्यांमध्ये तो त्यांच्या गुरूंनी आशीर्वाद दिला होता त्यांना की तू सगळ्या वैष्णवांमध्ये दोष बघशील. तर कोणाकोणामध्ये दोष बघ? सर्व वैष्णव जगन्नाथपुरीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? महाप्रसाद. अन्न ब्रह्म म्हणतात त्याला. त्याच्यातला अशी एक गोष्ट आहे, एकदा शंकर आणि पार्वती आध्यात्मिक जगतामध्ये बसले होते आणि समोरून नारद मुनी नाचत नाचत आले, खूप आनंदी होते. तर शंकरजी म्हणतात, काय काय झालं तू आज विशेष आनंद? म्हणजे आज मला विष्णू प्रसाद मिळाला. अच्छा, विष्णू प्रसाद, मग आमच्यासाठी? तर म्हणाले नाही, संपवलं आम्ही, मला पण दुर्मिळ आहे माझ्यासाठी, तर मी संपवला. तर शंकरजी म्हणाले जवळ ये. तर त्यांच्या नखामध्ये आणि या त्वचेमध्ये एक छोटासा कण सापडला शंकरजींना. शंकरजींनी तो तथाकथित प्रदूषित कण आहे ना, नखाला लागलेली गोष्ट कधी आपण तोंडात टाकणार का? पण शंकरजींनी तो कण काढला आणि तोंडात टाकला आणि शंकरजी पण नाचायला लागले, हरी बोल हरी बोल, खूप छान, विष्णू प्रसाद मिळाला मला. तर हे बघून पार्वती देवी चिडली आणि म्हणाली, यांचं ठीक आहे पण तुमचं ठीक नाहीये, तुम्ही माझ्या सोबत आहात आणि तुम्ही तो कण काढून पटकन तोंडात टाकला आणि माझं काय? या भावनेला प्रतिसाद देण्यासाठी विष्णूंनी म्हटलं, पार्वती देवी तुम्हाला प्रसाद नाही मिळाला ना, जगन्नाथपुरीमध्ये माझं जे मंदिर आहे तिथे जो काही भोग मला अर्पण होईल तो सर्व महाप्रसाद आधी आजपासून पार्वती देवींना मिळणार. आणि म्हणून जगन्नाथपुरी मंदिरामध्ये विमला देवीचं मंदिर आहे. तर आपल्याला जो प्रसाद मिळतो तो डायरेक्टली जगन्नाथजींचा प्रसाद नसतो. जगन्नाथजींचा प्रसाद आधी विमला देवीला जातो, विमला देवी तो महाप्रसाद घेतात आणि मग विमला देवीचा महाप्रसाद आपल्याला मिळतो. सो त्या विष्णू प्रसादाची काय श्रेष्ठ स्थान आहे. आणि तो महाप्रसाद सर्व वैष्णव जेव्हा आनंदाने खातायत तेव्हा रामचंद्रपुरी तिथे यायचे आणि प्रत्येक वैष्णवाने किती भात खाल्ला, किती पुऱ्या खाल्ल्या, किती भाजी खाल्ली, किती खाजा खाल्ला याची नोंद करायचे. आणि तेव्हा काय नव्हते बोलत. आणि नंतर काय म्हणायचे, फिरता फिरता कोणा भक्ताला वाटेल, तो भक्त आहे ना कृष्णदास, मी बघितलं त्याला, तो काय खाजावर खाजा खात होता. आणि तो एक दुसरा भक्त आहे, त्याला भात खायची खूप सवय आहे, एवढा डोंगर भात खात होता, तो भात नव्हता खात, तो जगन्नाथ महाप्रसाद खात होता. तो खाजा नव्हता खात, तो जगन्नाथ महाप्रसाद खात होता. पण जेव्हा आपल्याला गुरूंचा विशेष आशीर्वाद मिळतो
तेव्हा मग प्रत्येक गोष्टीमध्ये दोष बघण्याची आपल्याला सवय पण लागते. अशा प्रकारे प्रत्येक वैष्णवामध्ये काही ना काही दोष बघून इथे नेहमी विष असायचं. निंदक झाले ते. कुठपर्यंत गेलं हे? एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रसादावर पण ते टीका करायला लागले. कसं काय? तर महाप्रभूंनी त्यांना प्रसादासाठी बोलवलं. कुठल्या आदराने? माझ्या गुरूंचे गुरुबंधू आहेत म्हणून. आणि महाप्रभूंच्या कमऱ्यामध्ये त्यांना मुंग्या दिसल्या. तर मुंग्या कुठे पण असतात. त्यांनी त्या मुंग्या बघून काही पुरावा नसताना आपल्या भौतिक बुद्धीने त्यांनी एक आरोप केला महाप्रभूंवर. तुम्ही संन्यासी आहात. संन्यासी असून तुम्ही गोड पदार्थ भरपूर खाता आणि म्हणून तुमच्या कमऱ्यामध्ये या मुंग्या आहेत म्हणून. आणि म्हणून तुम्हाला आध्यात्मिक यश नाही मिळणार. श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं की या व्यक्तीला माझ्या खाण्यावर पण आरोप आहे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या दिवशीपासून त्यांचा प्रसाद अर्धा केला. तर सगळ्या भक्तांची एकच इच्छा होती, महाप्रभूंनी चांगला प्रसाद घ्यावा. पण महाप्रभूंनी जेव्हा अर्धा प्रसाद केला, सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये दुःखाचा एक डोंगर कोसळलं आणि जगन्नाथपुरीच्या सगळ्या भक्तांनी त्या दिवशीपासून स्वतःचा प्रसाद पण अर्धा केला. तर जगन्नाथपुरीमध्ये प्रसादाचा समुद्र आहे. एक आहे महोदधी, एक आहे तो पाण्याचा समुद्र जगन्नाथपुरीमध्ये, आणि दुसरा आहे प्रसादाचा समुद्र. पण त्या दिवशीपासून तिथे एक दुष्काळ पडला प्रसादाचा. कोणीच भक्त प्रसाद घ्यायला तयार नाही. का? महाप्रभूंनी कमी केला. तर ही बातमी कोणीतरी जाऊन दुःखग्रस्त होऊन रामचंद्रपुरींना सांगितली. श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रसाद अर्धा केला, सगळ्या भक्तांनी प्रसाद अर्धा केलाय. तर त्यांनी काय केलं असेल? रामचंद्रपुरींनी त्याच्या पण दोष काढला आणि जो मी श्लोक सांगितला युक्त आहार, तो श्लोक सांगितला आणि म्हणाले श्रीकृष्णांनी सांगितलंय ना कमी खायचं ना जास्ती खायचं. हे जे तुमचे लीडर आहेत श्री चैतन्य महाप्रभू, त्यांना तेवढी पण अक्कल नाही की कमी पण नाही खायला पाहिजे म्हणून. त्याच्यामध्ये पण दोष बघितला. हे परत कोणीतरी जणू महाप्रभूंना सांगितलं की तुम्ही आता कमी खाताय, त्याच्यामध्ये पण ईश्वरपुरींनी दोष बघितलाय म्हणून, रामचंद्रपुरींनी दोष बघितलाय म्हणून. श्री चैतन्य महाप्रभूंच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. आणि 6 महिने रामचंद्रपुरी पुरीत राहिले. आणि मग एक दिवशी स्वतःहून झालं, आता किती आरोप करणार? याच्यावर केला, याच्यावर केला, याच्यावर केला, सगळ्यांवर आरोप केला. काय करणार? मग शेवटी तिथून निघायला लागलं त्यांना. कारण कोणी उत्तर देत नव्हतं आणि सगळेजण गप्प बसले होते. शेवटी ज्या दिवशी रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीला सोडून निघून गेले, त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी कोणालाही न सांगता, कोणाशी काही चर्चा न करता गोविंदाला सांगितलं, आजपासून मी पूर्वीसारखा चांगला महाप्रसाद घेणार. आणि ज्या दिवशी रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीमधून निघून गेले, त्या दिवशी कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, लोकांच्या डोक्यावर जणू काही एक अशी शिळा ठेवली असेल कोणीतरी दगडाची वजनी, आणि दिवसभर आपण ती शिळा घेऊन चालतोय. किती वजन वाटणं, किती अस्वस्थ होणार. ज्या दिवशी रामचंद्रपुरी जगन्नाथपुरी सोडून गेले, त्या दिवशी सर्व भक्तांना असा अनुभव झाला, डोक्यावरची ती शिळा खाली ठेवली, आता कुठेतरी जरा चांगलं जीवन जगू शकतो म्हणून. सो या रामचंद्रपुरींप्रती 6 महिने श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूंनी एक शब्द कधी काही बोलला नाही. ते जे काही बोलत होते त्याला स्वीकारत होते आणि आपल्यावर त्यांनी एका अर्थाने सगळे नियम लागू केले. आणि ते दुःख या सगळ्या भक्तांना बघवत नव्हतं. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या गुरूंचे गुरुबंधू आहेत या नात्याने एक शब्द नाही बोलले. तर श्री चैतन्य महाप्रभू अद्वैत आचार्यांप्रती काय भावना ठेवतायत? श्री चैतन्य महाप्रभू रामचंद्रपुरी जरी निंदक असतील तरी त्यांच्याप्रती काय भावना ठेवतायत? तर म्हणून आपण नेहमी विचार करायला पाहिजे की आपल्याला कोणी पण लहानसं जरी मार्गदर्शन केलं असेल, आपल्याला तिलक लावायला कोणीतरी शिकवलं असेल, आपल्याला यात्रेमध्ये धोतर बांधायला कोणीतरी शिकवलं असेल, ते आपण त्यांच्याप्रती ऋणी आहोत. लहान लहान गोष्टी ॲक्च्युली आपल्याला खूप मदत करतात. कदाचित आपल्याला भागवतातले मोठे मोठे श्लोक लक्षात नाही राहणार, पण लहानशी जर आपल्याला एक गोष्ट कोणीतरी सांगितली, अरे भक्तीमध्ये ना आपण असं करायला पाहिजे, ती लहानशी गोष्ट आपल्याला खूप मदत करते. असं गरजेचं नाही आहे की फक्त संन्यासी आणि खूप मोठे मोठे प्रचारक असतील, फक्त आपण त्यांच्याप्रती ऋणी राहायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये ज्यांनी कोणी कधी ना कधी आपल्याला मदत केली असेल, त्या सर्वांप्रती आपण ऋणी राहायला पाहिजे. हरिनामाप्रती 10 नामअपराध आहेत. पहिला नामअपराध काय आहे? तर म्हणतात, हरिनामाचा प्रचार करण्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणाऱ्या महाभागवताची आपण कधी निंदा नाही करायला पाहिजे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आहेत, ते कधी कधी मस्करी करतात थोडीशी,
आणि हा जेव्हा नाम अपराध बोलतात त्यांच्यासमोर, तेव्हा परमपूज्य लोकनाथ महाराज म्हणतात, महाभागवताची निंदा नाही करायला पाहिजे, लघु भागवताची निंदा करू शकतो. म्हणजे संन्यासींबद्दल आपण काय नाही बोलायचं, पण हे काय, हे तर गृहस्थ आहेत, यांच्याबद्दल बोलू शकतो. हा, त्या लोकनाथ महाराजांचं हे नेहमी म्हणणं असतं, ते महाभागवताची निंदा करायची नाहीये. ज्याने कोणे श्रीकृष्णांच्या या मिशनसाठी, श्री चैतन्य महाप्रभूंच्या या आंदोलनामध्ये जर स्वतःला झोकून घेतलं असेल, ते गृहस्थ असू दे, ब्रह्मचारी असू दे, वानप्रस्थ असू दे, संन्यासी असू दे, ते महाभागवत असू दे किंवा लघु भागवत असू दे, प्रश्न हा आहे की त्यांचा परमेश्वराशी संबंध आहे. ते परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या परीने, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या मर्यादेनुसार प्रयत्नशील आहेत. आणि किती लोक प्रयत्नशील आहेत परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी? लाखो लाखो लोकातून एखादा व्यक्ती म्हणतो, मला काहीतरी समाजामध्ये जे आता सध्या चाललंय ते सोडून मला थोडी दिशा माझी पवित्र करायची आहे, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी करायचं आहे. विचार करा, वैष्णव किती दुर्मिळ आहेत. त्या वैष्णवांबद्दल जर आपण असं जर हलक्या जिभेने जर बोललो, तर आपण श्रीकृष्णांना कसं प्रसन्न करणार? शालिग्राम कृष्ण प्रभू इथे समोर बसलेत. शालिग्राम कृष्ण प्रभूंच्या घरी जर मी गेलो, त्यांचा मुलगा आहे प्रतीक म्हणून, तर शालिग्राम कृष्ण प्रभूंना मी दंडवत प्रणाम करणार, भगवंतांना दंडवत करणार आणि प्रतीकला म्हणणार, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा कधी बघितला नाही मी. चालेल प्रभूजी तुम्हाला? आणि प्रभूजी थोडंसं जेव्हा तोंड त्यांचं म्हण की माझ्या मुलाला माझ्या समोर असं बोलतात, काय केलं प्रतीकने? तर म्हटलं, नाही, मला असं वाटतं की तो मूर्ख आहे. असं 2-3 वेळा जर मी बोललो, तर कदाचित शालिग्राम कृष्ण प्रभू म्हणतील, प्रभूजी मला तर समजलं नाही, आणि लगेच मी पूर्ण दंडवत प्रणाम करीन त्यांना. म्हणजे तुमच्या प्रती आदर आहे, पण तुमच्या मुलाप्रती अजिबात मला चांगल्या भावना नाही आहेत. कसं वाटेल शालिग्राम कृष्ण प्रभू तुम्हाला? तर कुठेतरी माहिती आहे ना, इथे त्रास होईल ना. तसंच परमेश्वरावर जे प्रेम करतायत आणि परमेश्वराचे शब्द प्रचार करण्यासाठी घरोघरी पुस्तक वितरण करतायत, कोणाला काहीतरी लहान लहान मार्गदर्शन करतायत, ज्यांनी आज ही मॅट टाकली, ही हिरवी मॅट टाकली, राईट, तर कोणी बघितलं ही हिरवी मॅट कोणी टाकली? कोणीच नाही, कारण आपण नव्हतो तेव्हा. पण ज्या भक्ताने हे 2 हिरवे गालिशे मॅट टाकली आहे आणि आपण त्याच्यावर येऊन बसलो, तर सोपं पडलं ना, यायचं आणि नुसतं बसायचं. आणि जर आपण आलो आणि हा जर हिरवी मॅट नसेल, तर थोडं असं, अरे कुठे खाली कसं काय बसायचं? तर ज्याने ही हिरवी मॅट टाकली आहे, ज्या व्यक्तीने इथे थोडा झाडू मारलाय, तो कमी आहे? तर म्हणून आपण कसं ठरवणार की कोण भक्त असा आहे की त्याची निंदा नाही करायला पाहिजे, आणि हा भक्त आहे, हा लहान भक्त आहे, याची निंदा करू शकतो? आपल्याकडे ती ना एक्सरे विजन नाही आहे, आपल्याकडे ती दृष्टी नाही आहे. तर नेहमी सेफ राहायला पाहिजे, आपण नेहमी सुरक्षित राहायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे, जो कोणी भक्त लहान सहान सेवा करत असेल, परमेश्वराच्या दृष्टीने ती खार असेल, पण परमेश्वर त्या खारीला काय म्हणतायत, तू हनुमानाप्रमाणे आहेस. तर आपण म्हणतो, यार इथे खार आहे, हिने काय मोठं केलं, हनुमानांना नमस्कार आहे. पण रामचंद्र म्हणतायत की ती खार पण मला प्रिय आहे. या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकल्या आहेत आणि या गोष्टी अशा काही नवीन नाही आहेत, पण हे वारंवार याच्यावर मनन करण्याची गरज आहे. जर एक लोखंडाचा चमकणारा तुकडा असेल आणि एक हिरा असेल, पण त्याला चमक नाही आहे, खाणीतून हिरा मिळतो तेव्हा तो चमकत नाही. सोनं जेव्हा खाणीतून जेव्हा मिळतं, त्याचा जो पूर्वीचा दशा असते त्याची, त्याला मग ना अग्नीत टाकायला लागतं आणि त्याच्यातलं जे सोनं आहे ते वितळतं आणि मग ते सोनं आपण बाजूला करतो आणि मग 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोनं होतं. तर ते पूर्वीची जी दशा आहे त्यामध्ये ते सोनं चमकत नाही. पण जो जाणकार व्यक्ती आहे त्याला माहिती आहे हे सोनं आहे, याला थोडंसं तापवलं तर सोनं निघेल. तसं विचार करा, एक हिरा आहे, त्याला अजून पॉलिश नाही केलंय, आणि तुम्हाला जर विचारलं, हा एक चमकणारा लोखंड आहे आणि हा एक न चमकणारा हिरा आहे, तर आपण काय घेऊ? जर आपल्याला साधी काही गोष्ट करायची असेल तर आपण म्हणू, अरे तो चमकणारा लोखंड बरा आहे, पण मला हिरा घेऊन काय करू म्हणून. पण जो हुशार व्यक्ती आहे तो म्हणेल की मग तो न चमकणारा हिरा बरा. लहान मुलाला समजा सांगितलं, हे चॉकलेट पाहिजे का तुला, की 100 रुपयाची नोट पाहिजे, लहान मुलगा काय घेणार? चॉकलेट घेणार. आणि तुम्हाला दिलं, तुम्ही काय घेणार? 100 रुपयाची नोट घेणार. बुद्धी आहे ना. तसंच जो जाणकार व्यक्ती नाही आहे तो कदाचित लोखंडाचा तुकडा घेऊ शकतो आणि तो म्हणतो, हा हिरा चमकत नाही तर मी काय करू. पण जो हुशार व्यक्ती आहे तो म्हणते, त्याला थोडं जर काम केलं त्याच्यावर, तर हा हिरा चमकेल. तर म्हणून
सगळ्यांना पिकलेला आंबाच पाहिजे, पण पिकलेले आंबे आपोआप मिळत नाहीत ना. आपल्याला सर्वांना जर कैरी दिली तर आपण म्हणू प्रभूजी कैरी नको, पकलेला गोड असा रसाळ आंबा पाहिजे. पण गोड रसाळ आंबे त्या झाडावर जेव्हा 20 दिवस 1 महिना जेव्हा राहतात ना, ते सर्व गोड आंबे एकेकाळी हिरवेच होते. एक गोड आंबा दाखवा मला जो जेव्हा झाडावर पहिल्या दिवशी लागला तो त्याच दिवशीपासून केशरी आहे, तो त्याच दिवशीपासून गोड आहे, तो त्याच दिवशीपासून एकदम मस्त रसाळ आहे. हे सगळे गोड आंबे जे आपण या पूर्ण सीझनमध्ये 2-3 महिन्यामध्ये खाल्ले आहेत, ते सगळे आंबे एके वेळेस जाड त्याची त्वचा होती आणि रसाळ तर अजिबात नव्हते, कडक होते आणि कधी कधी आंबट आणि कधी कधी कडू पण होते. पण त्या सगळ्या आंब्यांनी ठरवून ठेवलं की मला झाडाला चिपकून राहायचंय, मला झाडाला राहिलंय. आणि झाडाला तिची देठ असतं ते जेव्हापर्यंत टिकून राहिलं तेव्हा त्यांना पोषण मिळत राहिलं, त्या झाडातून पोषण मिळत राहिलं आणि सूर्यप्रकाशाच्या अग्नीमध्ये ते पिकत राहिले. तर ज्या ज्या आंब्यांना जन्म झाला आंबटच झाला, जन्म झाला तो असा कडकच होता, पण त्या आंब्यांनी टिकून राहिले आणि त्याच्यामुळे आज तेच आंबे गोड आहेत. आणि आज कैरीची किंमत किती असते माहित नाही मला, किती असेल, 5 रुपये 10 रुपये. हा. आणि एका अख्ख्या आंब्याची 200 रुपये किलो, सॉरी किलो नाही, चांगला जर असा मोठा आंबा असेल, हापूस वगैरे असेल, जसं 100-150 रुपयाचा एक आंबा असतो, तर तो 10 रुपयाचा आंबा 100 रुपयाचा होण्यासाठी त्याला एक करायला लागलं की टिकून राहायला लागला. तर आपण जर त्या कच्च्या कैरीकडे बघून म्हणालो या झाडाला काही फायदा नाही, या झाडाचे जे आंबे आहेत ते सगळे बघा कसे आहेत, नाही थांबा, 1 महिना थांबा, ते सगळे आंबे जर त्या झाडाला टिकून राहिले, चिपकून राहिले, तर ते सगळे गोड होतील. म्हणून कधी कधी आपण वैष्णवांकडे जेव्हा बघतो आपण त्यांना बाह्य दृष्टीने बघतो आणि आपण म्हणतो हा आंबट आहे, हा कडू आहे, आणि हा जाड आहे, आणि हा कडक आहे. पण ह्या सगळ्या आंब्यांनी जर मनातल्या मनात निर्धास्त केलाय मी श्रीकृष्णांच्या गुरु शिष्य परंपरेचं झाड कधी सोडणार नाही, मी प्रभुपादांच्या झाडाला कधी सोडणार नाही, हे सगळे कडू आणि आंबट आंबे एक दिवशी इतके रसाळ होणार आहेत, इतके गोड होणार आहेत, आणि तेव्हा तुम्हाला वाईट वाटेल की अरे एकेकाळी या गोड आंब्याला मी किती नावं ठेवले होते. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंबद्दल आपण आज चर्चा करतोय. महाप्रभू गरुड स्तंभाकडे शेजारी उभे राहून जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं दर्शन करायचे. पण जगन्नाथ बलदेव सुभद्रांकडे बघून त्यांना इतके भाव विभोर व्हायचे की स्वतःला उभं नव्हते ठेवू शकत. तर एक खांब होता गरुड स्तंभ, त्यांच्यावर गरुडजी आहेत, तर त्या दगडाच्या त्या खांबाला असं धरायचे आधार घेण्यासाठी की पडायला नाही पाहिजे मी म्हणून. आणि आज जर आपण गेलो तिकडे तर त्या गरुड स्तंभावर मागे जाऊन जर बघितलं आपण तर 3 बोटांचे निशाण आहेत तिकडे. का? कारण महाप्रभूंचे हात लागायचे आणि महाप्रभूंच्या हृदयामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रांप्रती इतकं प्रेम होतं, तर ते दगड वितळलं. आणि खाली गरुड स्तंभाच्या खाली असं एक थोडा खोल भाग आहे आज पण, तर तिथे जर गेलो आपण तर सांगतात महाप्रभू तिथे उभं राहून फक्त अश्रू वाहायचे की जगन्नाथ बलदेव सुभद्रा किती सुंदर आहेत आणि किती कृपाळू आहेत, आणि त्या अश्रूंचं एक छोटं डबकं तयार व्हायचं तिकडे. तर हे श्री चैतन्य महाप्रभू आहेत. एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा सकाळी थोडे उशिरा उठले आणि गोविंदासमोर म्हणतायत आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तर का, काय झालं? नाही आज मी उशिरा उठलो, आज मी मंगल आरतीला गेलो नाही. तर तेव्हा त्यांनी विचारलं तुमची तब्येत बरी नाही आहे का म्हणून तुम्ही उशिरा उठले का? तर महाप्रभू म्हणतात आज माझ्या स्वप्नामध्ये मी राधा आणि कृष्णांची रासलीला बघत होतो, आणि माझ्या स्वप्नामध्ये मी रासलीला बघता बघता ते इतकं सुंदर दृश्य होतं, तर ते दृश्य बघता बघता वेळ कसा गेला लक्षात नाही आला, तर माझी झोपमोड करायची इच्छा नाही झाली माझी, आणि म्हणून उशीर झाला. तर महाप्रभू मंगल आरतीसाठी उशिरा उठतायत आणि त्याचा विलाप करतायत. पण तो उशीर कशामुळे झाला? त्यांना राधा कृष्णांची रासलीलेचं स्वप्न ते बघत होते म्हणून त्यांना उशीर झाला. हे महाप्रभू. आणि हे महाप्रभू ज्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत भगवंतांच्या प्रेमापोटी आणि ज्यांनी दगड ते वितळले, ते महाप्रभू एकदा जेव्हा गरुड स्तंभाजवळ जाऊन उभे होते तेव्हा एक म्हातारी बाई आली, गावातली बाई असेल ती ओडिया, तिला जगन्नाथजींचं दर्शन बघण्यासाठी खूप आतुरता, पण समोर होती गर्दी. मग काय केलं तिने? महाप्रभूंच्या खांद्यावर चढली आणि महाप्रभूंच्या खांद्यावर चढून एक हात गरुड स्तंभावर आणि दुसरे पाय जे आहेत ते महाप्रभूंच्या खांद्यावर, आणि तिथून ती श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं दर्शन करते. आणि हे दृश्य गोविंदाने बघितलं
आणि गोविंद म्हणतायत काय चाललंय काय. मी नाही ओरडू शकत तेवढ्या जोरात, पण जोरात ओरड, अगं बाई तुला अक्कल आहे की नाही, तू काय करतेस, एका संन्यासाच्या खांद्यावर चढून तू भगवंताचं दर्शन करतेस, उतर खाली. तिला पण वाईट वाटलं, तिला पण लक्षात नाही आलं मी काय केलं. तिला खाली उतरवलं आणि ते चल चालती हो इकडून, तर निघून गेली. श्री चैतन्य महाप्रभू त्यांनी हे दृश्य बघून गोविंदाला सांगितलं, गोविंद तू हे काय केलंस. त्या बाईच्या हृदयामध्ये भगवंतांना बघण्याचा जी आतुरता होती, त्याच्यातला एक कणभर जरी मला आतुरता मिळाली तर माझं जीवन मी यशस्वी ठरवीन, समजीन. आणि अशा बाईला किती दुर्मिळ आहे भगवंतांच्या दर्शनासाठी, तिला भान नाही राहिलं, संन्यासाच्या खांद्यावर चढली ती. आणि अशा बाईला तू दूर केलंस, तू किती दुःख दिलंस मला. तर श्री चैतन्य महाप्रभू त्या साधारण बाईच्या उत्कंठेला आदर देत आहेत आणि तिने जो एका अर्थाने अनादर केलाय त्या अनादराकडे दुर्लक्ष करतायत. ते श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा श्रीरंगम इथे गेले आणि श्रीरंगमच्या मंदिरामध्ये त्यांनी बघितलं की एक ब्राह्मण भगवद्गीता वाचतायत, पण कशी वाचत होते, अशी उलटी वाचत होते, असं इथे श्रीमद भगवद्गीता लिहिलं आणि असं वाचत होते. तर महाप्रभूंना वाटलं काय असं करताय ते. आणि तिथे जे बाकीचे ब्राह्मण होते, वैष्णव होते, ते या वैष्णवावर हसत होते. तर महाप्रभूंना थोडी एक कुतूहल झालं, बघतो मी काय आहे म्हणून. त्यांना जाऊन म्हणतात काय हो, तुम्ही बघतोय मी भगवद्गीता वाचताय, पण हे सगळे ब्राह्मण तुमच्यावर का हसतायत. ते म्हणाले विप्र कहे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जानी, शुद्धा शुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी. तर ते ब्राह्मण म्हणाले ऍक्च्युली माझ्या गुरु महाराजांनी मला आज्ञा केली तू दररोज गीता वाचायला पाहिजे, पण मी त्यांना सांगू नाही शकलो की मी निरक्षर आहे, मला वाचता येत नाही, पण गुरु आज्ञा केली, मग आता काय करायचं. तर रोज मी मंदिरात येतो आणि भगवंतांना प्रार्थना करतो आणि म्हणतो माझ्या गुरु महाराजांनी मला आज्ञा केली आहे, तर रोज मी भगवद्गीता वाचतो. तर ऍक्च्युली कदाचित मी ही उलटी वाचत असेल गीता, मला कळत नाही, ते सगळे अक्षर मला एक समान आहेत, तर कदाचित म्हणून हे लोक माझ्यावर हसतायत म्हणून. आणि जेव्हा हे संभाषण चालू होतं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूने एक गोष्ट बघितली, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. महाप्रभूंनी विचारलं ते सगळं ठीक आहे, पण तुमच्या डोळ्यातून अश्रू कशाला वाहत आहेत. मग नाही, मी जेव्हा ही गीता माझ्या हातात घेतो, मला वाचता तर काही येत नाही, पण माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहतं. आणि ते दृश्य असं आहे, जे भगवंत ब्रह्मदेवांना आणि शंकरजींना पण दर्शन नाही देत, ते भगवंत अर्जुनाचे सारथी बनून त्यांची नम्रपणे सेवा करतायत. हे दृश्य जेव्हा माझ्या डोळ्यासमोर या पानांमध्ये जेव्हा उभं राहतं, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं की श्रीकृष्ण किती प्रेमळ व्यक्ती आहेत, आणि त्या दृश्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. श्री चैतन्य महाप्रभूंना इतका आनंद झाला, महाप्रभूंनी त्यांना आलिंगन केलं आणि म्हणाले जर या पूर्ण पृथ्वीवर कोणी व्यक्ती असेल ज्याला भगवद्गीतेचा सार कळलाय तर तू आहेस. आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की तू इथेच राहा आणि रोज मला भेट, मी पण काही दिवस श्रीरंगम मध्ये राहणार आहे. महाप्रभूंनी हे नाही बघितलं हा तर निरक्षर आहे, याला काय अक्कल आहे, याला संस्कृत भाषा तरी येत असेल का. महाप्रभूंनी ती भावना बघितली. तर म्हणून आपल्या शेजारी पण कोणी निरक्षर असेल, कोणी अडाणी असेल, कोणाला वाचता येत नसेल, पण जर तो व्यक्ती रोज येऊन जगन्नाथ बलदेव सुभद्रांना एक फूल अर्पण करत असेल तर आपल्याला ती दृष्टी विकसित करण्याची जबाबदारी आहे. जर आपण बोललो मला नाही माहिती की तो भगवंतांसाठी काय सेवा करतोय, जाणून घ्या. जर आपण हे जगन्नाथ बलदेव सुभद्रांना म्हटलं तुम्ही तर सर्वांच्या हृदयात, तुम्हाला माहिती आहे की कोण भक्त काय करतोय, मला नाही माहिती कोण काय भक्त करतोय, माझ्यासाठी तर हा निरक्षर आहे, माझ्यासाठी तर हा अडाणी आहे, माझ्यासाठी तर हा बुद्धू आहे, माझ्यासाठी तर हा मूर्ख आहे. जगन्नाथ बलदेव सुभद्रा सगळ्यात मोठा मूर्ख तुम्हाला म्हणतील. जर आपल्याला भक्तांसोबत राहून भगवंतांची सेवा करायची असेल तर कोण भक्त किती प्रामाणिकपणे भगवंतांची काय काय सेवा करतोय हे जाणून घेण्याचं कर्तव्य, जबाबदारी कोणाची, आपली आहे. वैष्णव साधारणपणे नम्र असतात, म्हणून स्वतःबद्दल सांगण्याचं धाडस जनरली करत नाहीत. तुम्हाला माहिती आहे मी काय काय सेवा करतोय, 1 2 3 4 5, कोणीही वैष्णव स्वतःहून स्वतःच्या सेवेबद्दल कधी उघड सांगणार नाही. म्हणून साधारण वैष्णवांची एक सवय असते, स्वतःबद्दल काही सांगत नाही. आणि आपण जर या मिसकन्सेप्शन, चुकीच्या धारणेला जर आपण बळी पडलो की हे तर कधी काही सांगत नाहीत, हे काय करतायत, मला नाही वाटत हे काही करतायत, आणि मी काय करतोय ते मला माहिती आहे, तर जर आपण अशा तुच्छ भावनेने भक्तांना बघायला लागलो तर कदाचित आपल्याला खूप समस्या निर्माण होतील. तर म्हणून नेहमी विचार करायला पाहिजे, ही जी कच्ची कैरी आहे ती आज आंबट आहे, पण या कच्ची कैरीमध्ये एक गुण बघितलंय, झाडाला सोडत नाहीये.
गुरूंना, गुरु शिष्य परंपरेचं जे देठ आहे त्या देठाला सोडत नाही आहे, तर नक्कीच ही हिरवी कैरी उद्या गोड होणार आणि तेव्हापर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार. एका झाडाला जेव्हा कैऱ्या लागतात त्या सगळ्या एकाच दिवशी, बरोबर एक तारीख आहे त्याची, 25 दिवसांनी सर्व कैऱ्या गोड होणार असं आहे. कोणी आहे शेतीतलं इथे अनुभवी? सो प्रभूजी म्हणतात की वेगवेगळ्या दिवशी होतात. सूर्यप्रकाश ज्या बाजूला असतो त्या कैऱ्या लवकर पिकतात, ज्या बाजूला नसतो त्याला वेळ लागतो. तर जे डायरेक्टली परमेश्वराची सेवा करतायत, जे डायरेक्टली गुरु सेवा करतायत, त्यांच्यावर सूर्यप्रकाश जास्ती आहे, ते लवकर पिकतील. पण याचा अर्थ असा नाही की जे सावलीत ते पिकणार नाहीत. तर आपल्याला काय वाटतं, ही कैरी लवकर पिकते तर ही श्रेष्ठ कैरी आहे. ती श्रेष्ठ कैरी नाही आहे, त्या कैरीचं सौभाग्य आहे. त्या कैरीला डायरेक्टली या ठिकाणी ती कैरी झाडावर आली की डायरेक्टली सूर्यप्रकाशामध्ये लवकर पिकेल. पण असं नाही की बाकीच्या कैऱ्या कमकुवत. सगळ्यांमध्ये क्षमता आहे, सगळ्या कैऱ्या एक ना एक दिवशी गोड होणार आहेत. तर आपण घाई करू नये आणि कधी हा विचार करू नये की अमुक अमुक कैऱ्याच गोड आहेत, त्यांनाच मी गोड म्हणीन आणि बाकी सगळ्या कैऱ्यांकडे दुर्लक्ष करेन. दुसरी गोष्ट, आजच्या श्लोकामध्ये नारद मुनी सांगत होते, आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत त्यांना आपण कधी दूर करू नये किंवा त्यांचा उपहास करू नये. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी शब्द वापरलाय, कनिष्ठांचा कधी उपहास करू नये. उलट आपण कनिष्ठांना काय करायला पाहिजे, जे आपल्यापेक्षा कमकुवत आहेत त्यांना काय करायला पाहिजे, आपण 3 गोष्टी आहेत: एनकरेज, एंगेज, एम्पॉवर. नेहमी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आपल्यापेक्षा खाली जे लोक आहेत त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांना नेहमी परमेश्वराच्या सेवेमध्ये काहीतरी स्थान द्यायला पाहिजे. आणि जर ती सेवा त्यांना करता येत नसेल तर ती सेवा कशी करायची याच्यासाठी प्रशिक्षण द्यायला पाहिजे. तर म्हणून प्रोत्साहन करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे आणि सशक्तीकरण करायला पाहिजे. पण जर अरे तुला काहीच येत नाही, तुला लेक्चर नाही देत आहेत, तुला जय राधा माधव नाही बोलतायत, ओम अज्ञान तिमिरांधस्य तू चुकीचं बोलतोस. किती लोक आहेत ते ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन असं स्पष्ट संस्कृत बोलून श्रीकृष्णांना प्रसन्न करणारे आपण. श्रीकृष्ण या स्पष्ट वक्तृत्वाने प्रसन्न होतात. असं असतं तर हे जग वेगळं असतं. तर म्हणून प्रश्न हा नाही आहे की कोण किती सुंदर राधा माधव करतोय, प्रश्न हा नाही की कोण किती अचूक संस्कृत उच्चारण करतोय. प्रश्न हा आहे की जेव्हा कोणी भांडी घासतोय किंवा कोणी झाडू मारतोय किंवा कोणी प्रवचन देतोय, तो कुठल्या भावनेने प्रवचन देतोय, तो कुठल्या भावनेने झाडू मारतोय, तो कुठल्या भावनेने भांडी घासतोय. ती भावना जी आहे ती श्रीकृष्णांना पसंत पडते. तर म्हणून जर कोणी नवीन असेल तर त्याला मार्गदर्शन देणं हे किती महत्वाचं आहे. आपला जन्म, किती लोकांचा जन्म एका वैष्णव परिवारात झालाय, किती लोकांचे आई वडील हे जन्मजात वैष्णव आहेत आणि पहिला अन्नाचा दाणा जो आपण खाल्ला तो विष्णू प्रसाद होता. कोण आहेत भाग्यवान असे आहेत कोण? आपण सर्व आज आपापल्या घरी आपापल्या परीने जेवढी शक्यता आहे, काय काय लोकांना मी ओळखतो, तुमच्या घरी मूर्ती आहेत, तुमच्या घरी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, रात्रीचं दूध, सगळं महाप्रसाद आहे. हे कसं झालं परिवर्तन? आपण पण एकेकाळी साधारण होतो, पण कोणा वैष्णवाने आपल्याला जवळ घेतलं, कोणा वैष्णवाने आपल्याला शिकवलं श्रीकृष्ण कोण आहेत, आपले वडील आहेत आणि आपण त्यांचं नातं सोड. जेव्हा आपण गरीब होतो आध्यात्मिक दृष्टीने, तेव्हा कोणीतरी आपल्या गरिबीकडे दुर्लक्ष करून आपल्याला आधार दिला, आपल्याला प्रोत्साहन दिलं, आपल्याला मार्गदर्शन दिलं. आज जर आपण थोडे जवळ गेलोय परमेश्वराच्या आणि आपण जर स्वतःला विचार करतोय की आता आपण खूप मोठे झालो, आता आपण कोणाला मार्गदर्शन नाही करणार, आणि तुला ते येत नाही, तुला नमस्कार कसं करायचं येत नाही, तुला ते मंत्र जप येत नाही, तुला एका ठिकाणी बसून जपा करता येत नाही, या बाह्य गोष्टींवर जर आपण भक्तांची मोजमाप करायची सुरुवात केली तर विचार करा किती मोठा आपल्याकडून चूक होऊ शकते. मग श्री चैतन्य महाप्रभूंकडून आपण शिकू शकतो नेहमी प्रोत्साहन, नेहमी प्रोत्साहन. दक्षिण भारत यात्रेच्या शेवटच्या प्रवचनामध्ये आपण चर्चा केली, महाप्रभू जेव्हा दक्षिण भारत यात्रेला निघाले तेव्हा पहिल्या वेळेस कोणाला भेटले? कूर्म ब्राह्मणाला भेटले. कूर्म ब्राह्मण बोलतात, मला ना आता या भौतिक जगातले क्लेश सहन नाही होत आहेत, आता मी माझ्या परिवाराला सोडून तुमच्यासोबत येतो. महाप्रभू काय म्हणतात? म्हणतात, प्रभू कहे ऐच्छे बात पुन्हा ना कहीब, घरे रही कृष्ण नाम निरंतर लईब. म्हणाले पुन्हा असं कधी बोलू नकोस तू की माझ्यासोबत तुला यायचंय आणि घरातल्या गृहस्थ जीवनाचे क्लेश तुला सहन होत नाहीयेत. घरे रही कृष्ण नाम निरंतर लईब.
आणि म्हणतात जर तू असं केलंस तर म्हणाले तुला भौतिक जगातले क्लेश होणार नाहीत. किती सोपं आहे एका गृहस्थाला सांगणं की ही सगळे मायानगरी आहे. तुझं गृहस्थ जीवन, तुझी मुलं, तुझ्या जबाबदाऱ्या हे सगळे नरकाकडे घेऊन जातील तुला. हे गृहस्थ जीवनाला तुच्छ करून बोलणं हे किती सोपं आहे. पण श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू न्यासी कुल नायक एका भजनामध्ये भक्ती विनोद ठाकूर म्हणतात श्री चैतन्य महाप्रभू आहेत संन्यासी कुळाचे राजा आहेत. त्यांच्यापेक्षा परफेक्ट संन्यास कोणी दाखवला नाही कसा करायचा. ते श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू कुठल्या गृहस्थाला तुच्छ भावनेने बोलतायत. नेहमी प्रत्येक गृहस्थ असू दे, ब्रह्मचारी असू दे, कोणी असू दे, नेहमी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या अवगुणांना दुर्लक्ष करून नेहमी त्यांना प्रोत्साहन केलं आणि नेहमी त्यांना सांगितलं तुमच्या ज्या काही स्थानात तुम्ही आहात, तुम्ही ज्या काही आश्रमात आहात, त्या आश्रमाला, त्या स्थानाला कृष्णमय कसं करायचं हे शिकवतो. पण तुमच्या स्थानाला बदलून काहीतरी वेगळं करून श्रीकृष्णांच्या जवळ नाही जाता येत आपल्याला. स्थाने स्थिता श्रुतिगताम तनुवान मनोभेद. आपल्याला आपण जिथे कुठे कोणाला गाता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, कोणाला नाचता येत नाही, कोणाला वागता येत नाही, कमरेचे हाल असतील, कधीही श्रीकृष्णांनी गीतेमध्ये किंवा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या वागणुकीमध्ये कुठे अट नाही टाकली आहे. हे जर केलं नाही तर तुम्हाला श्रीकृष्ण मिळणार नाही. पण एक म्हणतायत नम्रता असायला पाहिजे. त्रिनाद अपि सुनीचेन. तर म्हणून शारीरिक दृष्टीने आपल्यामध्ये कितीही अवगुण असतील पण श्री चैतन्य महाप्रभूंनी नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्यापेक्षा कनिष्ठांना नेहमी त्यांनी प्रोत्साहन दिलं. शिवानंद सेन म्हणून एक भक्त होते, ते यात्रा ऑर्गनाईज करायचे. कृष्ण मुरली प्रभू कुठे आहेत? कृष्ण मुरली प्रभूंसारखे त्यावेळेस बंगालच्या भक्तांना दरवर्षी कठीण परिस्थितीतून तर दरवर्षी नेहमी पुरीला घेऊन जायचे. तर एकदा काय झालं, नित्यानंद प्रभू होते त्यांच्यासोबत. नित्यानंद प्रभू बंगालला राहायचे, महाप्रभू तर पुरीला राहायचे. तर एक दिवशी एके वेळेस जेव्हा नित्यानंद प्रभू आणि हे सगळे भक्त येत आहेत तर शिवानंद सेन काय करायचे, सर्व भक्तांना मागे ठेवायचे, पुढे जायचे, पुढच्या गावामध्ये सगळं नियोजन करायचे, प्रसादाचं नियोजन करायचे, राहण्याचं नियोजन करायचे आणि संध्याकाळपर्यंत सगळे भक्त तिथे पोचायचे. मग जे नियोजन केलंय त्यांचा प्रसाद, त्यांचं राहणं वगैरे करायचे. परत शिवानंद सेन पुढे जायचे, दररोज त्या सर्व भक्तांसाठी नियोजन करून पुढे जायचे, पुढे सगळं नियोजन करायचे. एके दिवशी अशाच प्रकारे जेव्हा पुढे त्यांनी सगळं नियोजन केलं त्याच्यामध्ये थोडी काहीतरी कमी राहिली आणि जेव्हा नित्यानंद प्रभूंसह बाकी सगळे भक्त जेव्हा तिथे पोचले तेव्हा त्यांना थोडी गैरसोय झाली. श्री नित्यानंद प्रभूंना असं वाटलं अरे एवढ्या सगळ्या भक्तांची गैरसोय झाली तर शिवानंद सेननी नीट काळजी नाही घेतली वाटतं. तर नित्यानंद प्रभूंनी शिवानंद सेनला बोलवलं आणि सर्व भक्तांच्या देखत श्री नित्यानंद प्रभूंनी शिवानंद सेनच्या छातीवर एक लात मारली आणि म्हणाले इतक्या वैष्णवांना तू गैरसोय केलीस, बेजबाबदारपणा तू कसा काय केलास म्हणून. आणि ती लात जेव्हा नित्यानंद प्रभूंची छातीवर पडली तेव्हा शिवानंद सेन नाचायला लागले आणि म्हणाले नित्यानंद प्रभूंनी आज मला जवळ केलं. वैष्णवतेमध्ये एक वेगळा मापदंड आहे, कोण जवळ आहे कोण आहे. हरिदास ठाकूर आहेत, हरिदास ठाकूर आणि सनातन गोस्वामी सिद्ध बकुलला सोबत राहायचे. एकदा श्री चैतन्य महाप्रभू येऊन सनातन गोस्वामींना डायरेक्टली त्यांचं नाव घेऊन पण ओरडू लागले. म्हणाले काय तो शिष्य आहे जो स्वतःच्या शरीरावर स्वतःची मालकी ठेवतो आणि गुरूंना अर्पण केलेलं शरीर नाश करायला 2 वेळा विचार नाही करत. तर सनातन गोस्वामी हे वृंदावनवरून झारखंड मार्गाने जेव्हा पुरीला आले होते तेव्हा प्रदूषित पाणी प्यायले आणि प्रदूषित पाणी प्यायल्यामुळे त्यांच्या शरीरावर खूप फोड आले आणि त्या फोडांमधून दुर्गंधी पदार्थ बाहेर यायचा. तर त्यांनी विचार केला आता पुढच्या महिन्यामध्ये रथयात्रा आहे, तर रथयात्रेमध्ये मी माझं हे अयोग्य आणि भगवंतांचे मंदिरं आणि भगवंतांचे मूर्ती आणि भगवंतांचे भक्त मारणाऱ्या लोकांची सेवा केली आहे, तर हे पापी शरीर माझं आहे त्यामुळे माझ्यावर हे फोड आले, तर मी रथाखाली माझं जीवन सोडून देईन म्हणून. हे महाप्रभूंच्या हृदयामध्ये सनातन गोस्वामींनी कोणाला नाही सांगितलंय. पण महाप्रभू एक दिवशी येऊन म्हणतायत माहीत नाही तो कसा शिष्य आहे, किती म्हणजे त्याला लक्षात नाही येते की आपण आपलं सर्वस्व गुरूंना अर्पण केलं दीक्षेच्या वेळेस आणि तरी तो स्वतःच्या शरीरावर स्वतःची मालकी ठेवतो आणि म्हणतोय की मी माझं शरीर नाश करीन.
परेर द्रव्य केने चाहे विनाशी ते, योग्य अयोग्य विचार नापारे कोरीते. तर हे जेव्हा हरिदास ठाकूरांसमोर होत आहे, हरिदास ठाकूर म्हणतात, जय 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 सनातन गोस्वामी, तुमच्यापेक्षा सौभाग्यशाली कोण व्यक्ती आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी तुम्हाला खडसावून बोलले. तर काय दृष्टिकोन आहे, आपण कोणावर खडसावून बोलू. आपल्याला माहिती आहे की हा आपला आहे आणि याला जर खडसावून बोललो त्याला वाईट नाही वाटणार, हा त्या खडसावून बोलण्याचा बाऊ नाही करणार आणि म्हणेल तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, ऍक्च्युली माझं शरीर मी गुरु महाराजांना दीक्षेच्या वेळेस समर्पण केलंय. तर म्हणतात हरिदास ठाकूर, मला श्री चैतन्य महाप्रभू स्तुतीचं कडुलिंबाचा रस पाजतात आणि श्री चैतन्य महाप्रभू तुम्हाला तिरस्काराचा गोड अमृत पाजतात. तर त्या भावनेने आपण ही चर्चा करतोय की शिवानंद सेन मनातल्या मनात आनंदी झाले. श्री नित्यानंद प्रभूंनी आज माझ्या छातीवर लात मारली, म्हणजे मला किती आपलंसं केलं आणि मला म्हणतायत वैष्णवांसाठी तू सोय कशी नाही करू शकलास आणि हे चुकलं तुझं, तर मला किती मोठा धडा दिला त्यांनी. याच्या पुढे आता मी सर्व वैष्णवांची काळजी घेईन. आणि त्यांची बायको तिथे होती, ती बायको तिथेच बसली आणि बायको रडायला लागली आणि म्हणाले श्री नित्यानंद प्रभूंचा आपल्याला राग मिळालाय, आता आपलं भविष्य काय होणार. तर ते आपल्या बायकोला समजावून सांगतात की अगं किती मोठं सौभाग्य आहे, नित्यानंद प्रभूंचा पाय लागला आपल्याला, अजून याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय. आणि या पती पत्नींचा हा संवाद जेव्हा चालू आहे तेव्हा त्यांचा एक भाचा आला होता तिथे. त्या भाच्याचं नाव होतं श्रीकांत सेन. त्या श्रीकांत सेन पहिली यात्रा होती त्याची ती. आणि पहिल्या यात्रेमध्ये आपल्या काकांना त्यांनी बघितलं, एवढे धडपड करतायत, स्वतःवर एवढे कष्ट घेतायत, एक चूक झाली तर नित्यानंद प्रभूंनी वैष्णवांना गैरसोय धाडकन लात मारली आणि ती त्यांची पत्नी तिथेच बसली खाली. आणि ते सगळं त्यांना ना सहनच नाही झालं, ते ऍडजस्ट नाही करू शकले. ते त्याच दिवशी त्या ग्रुपला सोडून ते पुढे निघून गेले. म्हणाले मला ते सहनच नाही झालं हे सगळं काय चाललंय ते. आणि श्री चैतन्य महाप्रभूंकडे पोहोचले. आणि श्री चैतन्य महाप्रभूंकडे जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्या वर वस्त्र असतं ना, त्याला उत्तरी म्हणतो आपण, तर उपर्ण म्हणतो है ना. तर ते उत्तरी जी होती ती त्यांनी काढली नाही. तर साधारणपणे दक्षिण भारतामध्ये पण एक आदर आहे ना, तर दक्षिण भारताच्या मंदिरामध्ये सांगतात जेव्हा आपण भगवंतांच्या दर्शनाला जातो तेव्हा पुरुषांनी छातीला मोकळं ठेवायचं असतं, वस्त्र नसतो घालायचा. का तर रंक. दास कसा असतो, दास जेव्हा स्वामींसमोर जातो तेव्हा चांगले कपडे घालून नाही जात. मी रंक, मी दास, मी सेवक, तर म्हणून एकदम साधे कपडे, खाली एक धोतर सिंपल, त्याच्यामध्ये काही फॅशन नाही करू शकत आणि वर छाती मोकळी ठेवायची, असं भगवंतांसमोर झालं पाहिजे. तसं पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण गुरूंसमोर किंवा संन्यासींसमोर जेव्हा जातो तेव्हा सेवा भावनेने जायला पाहिजे. तर म्हणून छाती मोकळी पाहिजे, वस्त्र नाही घालायचं. तर त्यावेळेस सगळे वैष्णव जेव्हा महाप्रभूंसमोर यायचे तेव्हा वस्त्र काढून यायचे. हा श्रीकांत सेन आहे, हा इतका विचलित झाला होता, त्याच्या मनामध्ये एवढा तो शॉक बसला होता, ते तो वस्त्र नाही काढला आणि महाप्रभूंसमोर पूर्ण दंडवत प्रणाम केला त्यांनी. आदर आहे महाप्रभूंप्रती, पण त्या विचलितपणामुळे त्यांनी ती शॉल काढली नव्हती. तर जेव्हा उठला तेव्हा गोविंद लगेच जात होता आणि सांगत होता, अरे वस्त्र काढ, महाप्रभूंसमोर आलायस. श्री चैतन्य महाप्रभूंना कळलं की तो ते वस्त्र घालून माझ्या समोर आहे, म्हणून गोविंद पटकन चाललंय त्यांना सांगायला की वस्त्र काढ म्हणून. महाप्रभूंनी हात धरला त्यांचा. मला माहिती आहे श्रीकांत सेन असं का वागतोय, महाप्रभू परमात्मा आहेत. महाप्रभूंना माहिती होतं श्रीकांत सेनला ते ऍडजस्ट नाही झालं आणि म्हणून त्याचं मन विचारायचं विचलित आहे. आणि विचलित अवस्थेमध्ये कोणाला कधी उपदेश नाही करायला पाहिजे. जर कोणाच्या जीवनामध्ये खूप संघर्ष चालू असेल त्याच्यामध्ये आपण कधी त्याला उपदेश नाही करायला पाहिजे. का, ती उपदेश ऐकवण्याची योग्य वेळ नाहीये आणि विचलित मनाने साधारणपणे आपण चांगल्या शिकवणी पण स्वीकार नाही करू शकत. का, मन विचलित आहे, दुःख झालंय, जीवनामध्ये आभाळ कोसळलंय. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जर काही वर खाली झालं असेल आणि जर आपण प्रवचनाला आलो आणि प्रवचनामध्ये मागे जाऊन आपण थोडंसं म्हटलं, थोडं मागे जाऊन बसतो आणि थोडं जर ऐकतो आणि कोणीतरी येऊन जर आपल्याला म्हटलं काय मग काय ऐकलं आज प्रवचनामध्ये, पण जर आपण खुश आहोत, प्रसन्न आहोत, तर मग प्रत्येक गोष्ट. सो श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या श्रीकांत सेनची ती मनस्थिती जाणून ऍक्च्युली एक नियम जो गोविंद पालन करत होता तो नियम श्री चैतन्य महाप्रभूंनी भंग केला. हा नियम आहे, परमेश्वरासमोर कधीही वस्त्र घालून नाही जायचे, संन्यास्यांसमोर कधीही वस्त्र घालून नाही जायचे. श्री चैतन्य महाप्रभूंनी तो नियम तोडला त्या दिवशी. आता याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू चुकले, तो श्रीकांत सेन चुकला की गोविंद चुकला? गोविंद आहेत, काटेकोरपणे नियम पालन करतायत.
श्री चैतन्य महाप्रभू काटेकोरपणे नियम पालन करण्यासाठी मनाई करतायत. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत वैष्णव धर्म हा काटेकोरपणे नियम पालन करण्यासाठी नाहीये. वैष्णव धर्म आहे त्या नियमाचा सार काय आहे? त्या नियमाचा सार आहे आपण ज्या व्यक्तीसमोर चाललोय त्याच्याप्रती आदर आहे का? तर त्याला आदर आहे. आणि त्याला जर आदर नसता तर ती घटना जेव्हा घडली तिथून तो परत घरी गेला असता. मला हे यांना मारतायत आणि हे काहीतरी विचित्र बोलतायत की मला आज खूप कृपा मिळाली, मी चाललो घरी. पण त्यांनी श्रद्धा ठेवून, त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंवर श्रद्धा आहे, त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंवर आदर आहे म्हणून तो संघ सोडून महाप्रभूंकडे गेले ना, म्हणजे त्यांना आदर आहे ना. मग तो वस्त्र नाही ठेवायचा जो नियम आहे तो पालन केला ना त्यांनी. तर कधी कधी आपल्याला नियम माहिती असतात पण त्या नियमांमागे भावना काय आहे ही आपल्याला माहिती नसते. आणि त्यामुळे कधी कधी आपल्याकडून पण नियम आग्रह होतो. नियम आग्रह म्हणजे काय? सरळ बस, मांडी घाल. पण आपल्याला हे कळत नाही की हा भक्त शनिवारच्या संध्याकाळी बारामतीमध्ये 1000 ठिकाणी गप्पा मारत बसला असता आणि काही करत आला असता, पण याला हरिकथेमध्ये श्रद्धा आहे, याला वैष्णवांमध्ये श्रद्धा आहे म्हणून सगळे कामं सोडून इथे आलाय. हा गुण आपण बघायला पाहिजे. तिसरी गोष्ट नारद मुनी आजच्या श्लोकामध्ये म्हणतायत मैत्रीम समानाम अनविच्छिन्न, की समतुल्य व्यक्तींसोबत आपण काय नातं ठेवायला पाहिजे. समतुल्य व्यक्तींसोबत म्हणतायत की आपण स्वतः काय काय मोठमोठी गोष्ट केले ते नाही सांगायला पाहिजे, आपण मैत्रीच्या भावनेने करायला पाहिजे. साधारण जगामध्ये मी असं ऐकलंय की कुठले असे पार्टी वगैरे असतात किंवा कुठे असे समारंभ असतात तिथे जो लोक जेव्हा एकमेकांशी भेटतात तेव्हा मी असं ऐकलंय, मी चुकीचं असू शकतो, तर गोष्टी काय असतात की मी आता इतक्यामध्ये एवढे पैसे कमवले, आता ही गाडी नवीनच घेतली आहे आणि ही गाडी कितीची आहे माहिती आहे का, किंवा हे घड्याळ आता थोडंसं जरा सोन्याचं आहे, थोडं जरा सांभाळून ठेवतोय. तर बेसिकली एक शर्यत असते सूक्ष्म. माझे कपडे किती महाग आहेत, माझी गाडी किती महाग आहे, माझा चष्मा किती महाग आहे, माझी अंगठी किती महाग आहे. सो प्रदर्शन करण्याची प्रवृत्ती ही तर सगळीकडेच आहे. अगदी लहान मुलं असतील, लहान मुलं पण एकमेकांना भेटतात ते म्हणतात हा माझ्या पप्पांनी मला बर्थडेचा साठी नवीन टी शर्ट घेतलाय बरं का. तो म्हणतो मला पण माझ्या वाढदिवसाला हा टी शर्ट दिला होता तेव्हा हा पण नवीन होता, समजलास. तर म्हणून मी काय काय केलंय हे सांगण्यामध्ये जर आपल्याला रस असेल तर आपली मानसिक वाढ झाली नाहीये. आपण लहान मुलांसारखे आहोत अजूनही. आणि मी काय काय केलंय आणि मी किती श्रेष्ठ आहे आणि माझ्याकडे किती पैसे आहेत आणि मी किती माळा करतो. वैष्णव कदाचित पैशांबद्दल नाही बोलणार. पुरुषोत्तम मासामध्ये काय तपस्या केली तुम्ही? काय नाही केली ना, माहिती आहे मला. पुरुषोत्तम मासामध्ये मी गोड नाही खाल्लं वर्षभर, महिनाभर. पुरुषोत्तम मासामध्ये मी रोज 24 माळा केल्या. तुम्ही किती केल्या? 16 ना, माहिती आहे मला. सो भौतिक लोक कधी अंगठीबद्दल वगैरे बोलतील आणि वैष्णवांना एक सवय आहे की आपल्या तपस्येबद्दल, आपण साधनेचा स्तर जर परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी जर उंचावला असेल तर तो आपण वैष्णवांना ते किती साधारण आहेत आणि किती नगण्य आहेत हे दाखवण्यासाठी आपण वापरतो. ॲक्च्युली आपण जेव्हा मित्रांशी, समवयीन आणि मैत्रिणींशी जेव्हा भेटतो तेव्हा आपण किती मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करायला पाहिजे. स्वतःबद्दल आपण नाही बोलायला पाहिजे. तर श्री चैतन्य महाप्रभू हे गदाधर पंडित त्यांचे इक्वल आहेत. त्यांच्यासोबत काय बोलायचे? रोज श्री चैतन्य महाप्रभू गदाधर पंडितांना जेव्हा भेटायचे तेव्हा काय करायचे? ते एक टोटा गोपीनाथ मंदिर आहे, तिथल्या गोपीनाथ भगवंतांची सेवा गदाधर पंडितांनी स्वीकारली होती. महाप्रभू त्यांना त्रास न देण्यासाठी, त्यांना कधी स्वतःकडे नव्हते बोलवत. महाप्रभू गंभीरामध्ये गदाधर पंडितांना नाही बोलवत आहेत, स्वतः प्रवास करून गदाधर पंडितांकडे जायचे आणि म्हणायचे गदाधर श्रीमद भागवतातून काहीतरी सांग ना. रोज गदाधर पंडित भागवत उघडायचे, ध्रुव महाराजांची गोष्ट सांगायचे. मग महाप्रभू एकदा ऐकल्यावर म्हणायचे काय ध्रुव आहे, काय त्याची चिकाटी आहे परमेश्वर प्राप्तीसाठी, मला अजून एकदा तीच गोष्ट आता ऐकली आहे. पण मित्रांसोबत, समवयींसोबत महाप्रभू हे नाही सांगत आहेत मी काय साधना केली, मी किती मंगल आरती अटेंड केली. म्हणतायत मला तुझ्या मुखातून हरिकथा ऐकायची. महाप्रभूंना माहिती नाही ध्रुव महाराजांची गोष्ट. आपल्याला कलियुगामध्ये, आपण तर भक्त पण नाही, आपल्याला लहानपणापासून ध्रुव बाळ, बाळ ध्रुव, काय कुठली काय म्हणतात लहानपणी शाळेमध्ये? ध्रुव बाळ ना. ध्रुव महाराज कोण आहे? ते वैष्णव म्हणतात ध्रुव महाराज.
बाळ ध्रुवाची गोष्ट. श्री चैतन्य महाप्रभूंना ती गोष्ट नाही माहिती. श्री चैतन्य महाप्रभू गदाधराला सांगतायत मला ती गोष्ट सांग, अजून एकदा सांग. कधी कधी 4 वेळा, कधी कधी 5 वेळा गदाधर पंडित, आणि दुसऱ्या दिवशी याची म्हणजे मला प्रल्हादाची गोष्ट सांग. तर प्रल्हादाची आणि ध्रुवाची गोष्ट का बरं? लहानपणी ना निरागस असतात ना, तर ध्रुव आणि प्रल्हाद हे लहानपणी, एस्पेशली ध्रुव शिकवण स्वीकारल्यानंतर द्वेष वगैरे सगळं नष्ट झाला त्याचा, तर निरागसपणे पण चिकाटीने, कितीही संघर्ष आले, कितीही कोणी मारायला आलं प्रल्हादाला, पण प्रल्हाद आणि ध्रुवाने कधी भक्ती सोडली नाही. त्याच्यातून श्री चैतन्य महाप्रभूंना इतका आनंद व्हायचा. रोज जाऊन रोजच ध्रुव प्रल्हाद, 1 नाही 2 नाही 3 नाही 4. तर त्या हरिकथेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना काय रस आला असेल? श्रीरंगमबद्दल आपण चर्चा करत होतो. व्यंकट भट्ट यांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभू राहत आहेत. काय चर्चा करायचे? आपण चैतन्य चरितामृत वाचलं, श्रीरंगमला गेलो होतो आपण. पण एक दिवशी महाप्रभू त्यांच्याशी मस्करी करतायत, सिरियसली नाही बोलत. मग काय मस्करी आहे त्यांची? ए तुझं धोतर असं का रे? अशी मस्करी केली त्यांनी. काय मस्करी केली श्री चैतन्य महाप्रभूंनी व्यंकट भट्टासोबत? म्हणाले मला एक प्रश्न आहे हो, तुम्ही दक्षिण भारतामध्ये इथे श्रीरंगमध्ये लक्ष्मी नारायणाची सेवा करता बरोबर? तर व्यंकट भट्ट म्हणाले हो. म्हणाले आम्ही राधाकृष्णांची सेवा करतो. हो. माझा एक प्रश्न आहे, मिश्किलपणे, संन्यासी लोक पण मिश्किल होतात, पण त्यांचा मिश्किलपणा कुठे प्रकट होतात ते ऐकून घ्या. म्हणतात अरे एक मला प्रश्न आहे, तुमच्या लक्ष्मी देवीला आमच्या श्रीकृष्णांच्या रासलीलेमध्ये प्रवेश नाही मिळाला, असं का? तर एक प्रसंग आहे, लक्ष्मी देवी नारायणाची पतिव्रता अर्धांगिनी, पादसेवनम, नेहमी त्यांची चरण सेवा करत असतात. पण एकदा श्रीकृष्णांचा जो विशेष गोडवा आहे, श्रीकृष्णांचा 4 विशेष गुण आहेत नारायणापेक्षा जास्ती. नारायणामध्ये 60 गुण आहेत जे कोणामध्ये नसतात. शंकराकडे 55 गुण आहेत आणि ब्रह्मदेवांकडे 50 गुण आहेत. तर 4 गुण श्रीकृष्णांकडे नारायणापेक्षा जास्ती काय आहेत? एक आहे वेणू माधुरी, त्यांची जी बासुरी आहे ती नारायणाकडे नाहीये. एक आहे रूप माधुरी, श्रीकृष्णांचं जे रूप आहे ते नारायणापेक्षा पण जास्ती आकर्षक आहे. एक आहे लीला माधुरी, की त्यांच्या लीला ज्या आहेत त्या खूप आकर्षक आहेत. आणि म्हणून एकदा नारायण पण, द्वारकेमध्ये ती कथा आहे, एका ब्राह्मणाचं बाळ मरत होतं आणि मग अर्जुनाला घेऊन गेले. तर कशासाठी? तर नारायण म्हणतात मला श्रीकृष्णांचं रूप बघायचं होतं. आणि चौथं आहे भक्त माधुरी, की श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत ते पण विशेष असतात. ते ज्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये तडजोड करायला तयार असतात, ते नियमांच्या अधीन नाही आहेत, ते श्रीकृष्णांच्या अधीन आहेत. आणि श्रीकृष्णांच्या अधीन कधी कधी नियम पण तोडतात, पण एकच उद्देश असतो, श्रीकृष्ण प्रसन्न होत आहेत का? आणि जर नियमांचं काटेकोरपणे पालन करून श्रीकृष्ण जर प्रसन्न होत नसतील तर काय फायदा झाला? मग शेवटी श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी करतो. तर म्हणतात की लक्ष्मी देवी इतक्या पतिव्रता आहेत, पण मनामध्ये एकदा लीला माधुरीने प्रभावित झाले, रूप माधुरीने प्रभावित झाले, वेणू माधुरीने प्रभावित झाले आणि भक्त माधुरीने प्रभावित झाले. म्हणाले मला श्रीकृष्णांच्या रासलीलेमध्ये प्रवेश करायचा. आणि लक्ष्मी देवी वृंदावनाला पोचले आणि म्हणाले मला रासलीलेमध्ये प्रवेश मिळणार का? तर तेव्हा गोपिकांनी त्यांना सांगितलं तुम्ही ज्या ऐश्वर्य भावनेने येत आहे, ते सोन्याचे जे त्यांनी आभूषण घातले त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांची भावना काय आहे? मी वैकुंठाची राणी आहे, माझ्याकडे दास दासी आहेत. आणि गोपिका कुठल्या भावनेत आहेत? कृष्ण दासी आहे मी. गोपिका म्हणतात मी दासी आहे आणि लक्ष्मी म्हणतात माझ्याकडे दासी आहेत. हा इतका फरक आहे फक्त. दोघंही श्रीकृष्णांचे भक्त आहेत. पण गोपिका म्हणाले वृंदावनामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. सर्व उपाधी विनिर्मुक्तम, मी मोठा मी छोटा ती पण उपाधी असते. सुदाम्याला गर्व होता की मी खूप गरीब आहे, गरीबातला गरीब भक्त मी आहे. तर त्या गरिबीचा गर्व नाश करण्यासाठी श्रीकृष्णांनी श्रीमंती दिली त्यांना. तर म्हणून कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो आणि कोणाला गरिबीचा पण असतो. मी ना सगळ्यात तुच्छ भक्त आहे, तर तो जर गर्व झाला तर श्रीकृष्णांना ते पण पसंत नाही. तर म्हणून सर्व उपाधी विनिर्मुक्तम, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि मी सगळ्यात तुच्छ आहे, दोन्ही गर्व आहे. तर लक्ष्मी देवी तो जो गर्व आहे तो सोडू नाही शकली.
तर म्हणून गोपिकांनी त्यांना सांगितलं, जेव्हापर्यंत कृष्णदासी म्हणून आपण शेणाच्या गोवऱ्या हातात नाही घेणार तेव्हापर्यंत तुम्हाला वृंदावनाच्या रासलीलेमध्ये प्रवेश नाही. तर आज जर आपण वृंदावनाला गेलो तर केशी घाटच्या समोर यमुना आहे आणि यमुनेच्या पलीकडे बेलवन आहे, श्रीवन. त्या श्रीवनामध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये लक्ष्मी देवी आज पण यमुना पार प्रार्थना करतायत गोपिकांना, मला यमुना पार करू द्या आणि वृंदावनामध्ये प्रवेश द्या. पण गोपिका म्हणतायत तुझी ऐश्वर्याची जी भावना आहे ती त्याग, मग तुला देऊ. आणि लक्ष्मी देवी म्हणते सोपं नाही तेवढं. ऐश्वर्याची मी श्रेष्ठ आहे ती भावना त्यागणं सोपं नाही. तर हा प्रश्न श्री चैतन्य महाप्रभू व्यंकट भट्टला विचारतायत, तुमच्या लक्ष्मी देवीला आमच्या श्रीकृष्णांच्या रासलीलेमध्ये प्रवेश का नाही मिळाला? तर मस्करी करतायत आणि गंमत जम्मत करतायत, पण गंमत जम्मत कुठल्या प्रांगणामध्ये, कुठल्या कुंपणामध्ये करतायत? भौतिक गोष्टींबद्दल नाही, तुझं ज्ञान किती, तुला पुस्तकं किती, त्याच्यामध्ये पण कृष्ण आहेत. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू वरिष्ठांप्रती नेहमी आदरयुक्त राहिले, कनिष्ठांप्रती नेहमी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या सोबतच्या शेवटचे 6 वर्ष, महाप्रभूंनी 24 वर्ष असताना संन्यास घेतला, त्याच्यानंतर 6 वर्ष दक्षिण भारत यात्रा केली आणि वृंदावन यात्रा केली आणि त्याच्यानंतर 18 वर्ष श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीत होते. आणि त्या 18 वर्षांमधले पहिले जे 12 वर्ष आहेत त्यातल्या त्यात जगन्नाथ मंदिरात वगैरे जायचे, पण त्यातले जे शेवटचे 6 वर्ष आहेत श्री चैतन्य महाप्रभू हे त्यांच्या कमऱ्याच्या बाहेर पण नाही आले. का? कारण कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे मिळतील या भावनेमध्ये खूप खोल गेले. तर लोकांशी संबंध ठेवण्यामध्ये आणि लोकांशी बोलण्यामध्ये पण कठीण झालं त्यांना. 6 वर्ष श्री चैतन्य महाप्रभू फक्त त्यांच्या कमऱ्यात होते आणि कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत. तर एका अर्थाने ती जी स्थिती होती, आध्यात्मिक स्थिती त्यांची, ती एका साधारण माणसाला कळतच नव्हती. पण त्या 6 वर्षात पण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या खोल अवस्थेमध्ये 2 भक्तांना नेहमी जवळ ठेवलं, रामानंद राय आणि स्वरूप दामोदर गोस्वामी. आणि रामानंद राय आणि स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्यासोबत दिवसभर काय करायचे, मला श्रीकृष्णांबद्दल काहीतरी सांग. मग ते काहीतरी श्रीकृष्णांबद्दल सांगायचे, मग महाप्रभू परत काहीतरी सांगायचे. 6 वर्ष श्री चैतन्य महाप्रभूंनी केवळ कृष्ण कथा आणि कृष्ण कीर्तन केलं. तर श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला एक आदर्श मार्ग दाखवत आहेत. ही जी जिव्हा आहे ही ॲक्च्युली सती बनवायला पाहिजे आपण. सती आणि पतिव्रता कशी बनवणार या जिभेला, की या जिभेने आपण श्रीकृष्णांचं गुणगान करायला पाहिजे आणि श्रीकृष्णांच्या वैष्णवांचं गुणगान करायला पाहिजे. पण ही असती किंवा अपतिव्रता जी जीभ आहे ती बाकीच्या सगळ्या विषयांवर चर्चा करते. तर आपण या जिभेला पुन्हा एकदा वरिष्ठांप्रती आदर भावना ठेवून, त्यांच्याशी द्वेष न करता, त्यांचं मार्गदर्शन स्वीकारून एक पाऊल आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे न्यायला पाहिजे. आपल्यापेक्षा जे 2 दिवस असतील कमी, त्यांना आपण मार्गदर्शन करायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांना आपण प्रशिक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांना पण त्यांचा स्तर उंच करण्यासाठी हवी ती मदत आपण करायला तयार पाहिजे. आणि समवयीन वैष्णवांसोबत आपण नेहमी कृष्ण कथा करायला पाहिजे. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम. अशा प्रकारे जर आपण जीवन जगलो तर आपल्याला श्री नारद मुनी आपल्याला एक आशीर्वाद देत आहेत, आपल्या जीवनामधले त्रिविध ताप आपल्याला सोडून निघून जातील. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित राहून आपल्या सर्वांसमोर नारद मुनींचे हे जे शब्द आहेत याच्यावर चर्चा करण्याची मला संधी मिळाली. तर सर्वांप्रती खूप खूप कृतज्ञता. कोणाच्या मनात काही प्रश्न आहे किंवा कोणाला काही विचारायचं आहे आजच्या विषयावर? येस ब्रो. हरे कृष्ण. प्रभूजी, कळत नकळत आपल्याकडनं हा अपराध होऊन जातो एखाद्या भक्ताबद्दल किंवा तो भक्त कसा वागतो याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका येते की अरे इतर लोकांसमोर आहे इतका चांगला वागतोय आणि इतकं आपल्याशी बोलताना थोडंसं पुष्कळ किंवा काहीतरी आपल्याला लागेल असं बोलतोय, तर अशा पद्धतीने आपल्याकडनं अपराध होणार नाही त्यासाठी काय करायला पाहिजे? एक ना, स्कंध क्रमांक 3 अध्याय क्रमांक 29 आणि श्लोक क्रमांक 22 आणि 24 आहे. तर श्लोक क्रमांक 22 मध्ये कपिल ऋषी आहेत, ते सांगतायत
की हा बेसिकली 3ऱ्या स्कंदाचा जो 29 क्रमांक आहे तो आहे मूर्तीपूजा कशी करायची. तर त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 22 मध्ये म्हणताय, जर एखादा व्यक्ती खूप छान मूर्तीपूजा करतोय, श्रेष्ठ मूर्तीपूजा करतोय, पण तो माझ्या भक्तांशी चांगला नाही वागत आहे, तर त्याच्या त्या पूजेला मी कसा बघतो, भगवंत कसे बघतात, तर म्हणतात राख असते ना, राखीमध्ये तो तूप टाकतोय, आगीत नाही टाकत आहे तो. ऍक्च्युली आग आहे, अग्नी आहे यज्ञकुंडातली, ती विष्णूची जिव्हा आहे. आणि आपण जेव्हा अर्पण करतो ते आपण विष्णूंना अर्पण करत असतो. तर ते आपण अग्नीमध्ये अर्पण न करता राखीत जर अर्पण केलं तर काय आपण कोणाला प्रसन्न करतोय? ती जीव तर परमेश्वराची राख जीव नाहीये. तर 22व्या श्लोकामध्ये म्हणतात की तुपामध्ये तूप राखीत टाकण्यासारखं मी बघतो त्याला. आणि श्लोक क्रमांक 24 मध्ये म्हणतात की जो व्यक्ती खूप छान मूर्तीपूजा करतोय पण तो भक्तांशी भांडतोय, तर म्हणतात मी त्या मूर्तीपूजेला मानत नाही म्हणून. सो हे आपण सर्वांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण भगवंतांसमोर जेव्हा येतो, गोविंदम आदिपुरुषम खूप छान गातो, आणि तो फूल जो आहे तो असा गोल, असा हात एकदम असा मस्त असं करतो, राईट. आणि भगवंतांना, श्रील प्रभुपादांना जेव्हा आपण आरती करतो तेव्हा खूप सुंदर आरती करतो, भगवंतांचा जो हार अर्पण करतो तो खूप करतो. पण कपिल ऋषी त्या श्लोकात म्हणतायत की समजा तुम्ही हे नाही बघत आहे की त्या भक्ताच्या हृदयामध्ये पण मी आहे, तर तुमची दृष्टी ही किती छोटीशी आहे. त्या फोटोमध्ये प्रभुपाद आहेत आणि त्या मूर्तीमध्ये भगवंत आहेत आणि त्या भक्ताच्या हृदयामध्ये मी नाही आहे. सो म्हणून जर आपण स्वतःसाठी हे वापरायला पाहिजे की आपण किती वैष्णवांसोबत आदराने वागायला पाहिजे आणि किती प्रेमाने वागायला पाहिजे. एक जे मी आज हे पण सांगितलं की लोखंडाचा चमकणारा तुकडा आहे आणि एक हिरा आहे जो चमकत नाही आहे, पण आपण हिऱ्याला किंमत द्यायला पाहिजे. तर एक आपण स्वतःला सुधारायला पाहिजे. नाहीतर आपण जे फूल भगवंतांना अर्पण करतोय, विठ्ठलाचे पाय धरतोय आपण, आणि विठ्ठलाच्या पायाजवळ जे भक्त आहेत त्यांना, सो असं केलं तर कसं वाटेल? पंढरपूरला गेलो आपण एकदम उत्साहाने आणि भगवंतांचे पाय धरू देतात आणि तिथे एक फूल आहे है ना, तर ते फूल आपण फेकलं आधी बाहेर, अरे हे फूल काय करते इकडे, आणि आपण पाय धरले तर विठ्ठल म्हणतील तुला काय हक्क आहे त्या फुलाला बाहेर टाकायला, तुला मी स्वीकार करतोय, तू काय मोठा आहेस का, गुलाबाचं फुल आहेस का तू. सो म्हणून भगवंतांच्या चरणांच्या जवळ झेंडूचं फूल असू दे किंवा रातराणीचं फूल असू दे, कोमेजलेलं असू दे, पण ते भगवंतांना अर्पण केलेलं आहे, त्या फुलाला बाहेर काढण्याची आपल्याला अधिकार नाही आहे. आपण स्वतःला अर्पण कसं करायचं हे शिकायला पाहिजे आणि थोडी ती दृष्टी ठेवायला पाहिजे. शालिग्राम कृष्ण प्रभूंची स्तुती केली आणि प्रतीकबद्दल जर वाईट बोललो तर शालिग्राम कृष्ण प्रभू परत प्रसादाला बोलवणार नाहीत. तर म्हणून आपण विचार करायला पाहिजे नेहमी की आपण श्रीकृष्णांची स्तुती करतोय पण त्यांच्या भक्तांची पण सांभाळून राहायला पाहिजे आपण. थँक्यू. सो एक सर्वांना विनंती आहे की आज जे आपण ऐकलं ते मला कृपया सर्वांनी आशीर्वाद द्यावे की माझ्या वरिष्ठांशी मी आदरपूर्वक वागीन, माझ्या समान जे आहे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करीन, आणि जे लोक कधी मला मार्गदर्शन विचारतात त्यांचा कधीही उपहास न करता, कधीही त्यांच्यामध्ये उणीवा न बघता त्यांना नेहमी प्रोत्साहन देईन, त्यांना नेहमी प्रशिक्षण देईन, जेणेकरून ते पण एके दिवशी खूप छान भक्त होतील. तर यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा, आणि जर आपण सगळ्यांनी मिळून ती प्रार्थना केली तर त्या सामूहिक प्रार्थनेचा खूप छान परिणाम होतो. कारण आपण जेव्हा एकटे प्रार्थना करतो तिथे एका जीवात्म्याची हाक आहे, आणि जेव्हा आपण संकीर्तन करतो एकत्र मिळून तेव्हा एक सामूहिक, एक भक्त समाज जेव्हा एकत्र येऊन जेव्हा परमेश्वराला प्रार्थना करतो तर ती सामूहिक हाक श्रीकृष्णांना खूप गोड लागते. तर तशा प्रकारे आपण आता हे अनाउन्समेंट झाल्यानंतर आपण एक संकीर्तन करू, आणि प्रत्येक वेळेस मी जेव्हा येतो तेव्हा सर्वांना नम्रपणे एक विनंती करतो की हे जे नामसंकीर्तन आहे, या नामसंकीर्तनामध्ये ती शक्ती आहे आपल्या हृदयाला परिवर्तित करायची. आपल्या पुण्यामध्ये नाही आहे, आपल्या तपस्येमध्ये नाही आहे, आपल्या साधनेमध्ये नाही आहे. जर खरोखर आपल्याला वाटत असेल माझ्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं, तर त्याचा आशेचा जो किरण आहे
तो आहे जेव्हा आपण प्रवचन संपल्यानंतर नामसंकीर्तन करतो. आणि ते नामसंकीर्तन कुठल्या भावनेने करावं आणि ते नामसंकीर्तन आपण कशासाठी करावं, त्याच्यासाठी हे 1.5 तासाचं प्रवचन आहे. तर मुख्य जो महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे नामसंकीर्तन. आणि ते नामसंकीर्तन फक्त योग्य भावनेने करायला पाहिजे. त्यासाठी आपण 1.5 तास चर्चा करतोय. तर 1.5 तास चर्चा केल्यानंतर जर आपण नामसंकीर्तनामध्ये भाग नाही घेऊ शकलो तर कुठेतरी आपलं खूप मोठं दुर्दैव झालं. स्वयंपाक केला सगळा आणि शेवटी ती भांडं जेव्हा उचलून ठेवत होतं ते घसरून पडलं आणि सगळं मांजरीने खाल्लं. 2.5 तास स्वयंपाक मी केला आणि खायला मिळालं ते जमिनीवर सांडलं तर मांजरीने खाल्ल्यासारखं आहे. तर म्हणून नेहमी मी प्रत्येकाला विनंती करतोय की कृपया आपल्या शनिवारच्या साप्ताहिक कार्यक्रमानंतर जो नामसंकीर्तन होतो त्याच्यामध्ये उत्साहाने, आनंदाने, कृतज्ञतेने भाग घ्या. कली काले नाम रूपे कृष्ण अवतार, नाम हैते हय सर्व जगत निस्तार. या जगाचा निस्तार करण्यासाठी, या जगाला पुन्हा एकदा पवित्र करण्यासाठी श्रीकृष्ण नाम रूपामध्ये केवळ आपल्यासारख्या पतित लोकांना उद्धार करण्यासाठी अवतरलेत. जर आपण त्या नामाला दुर्लक्ष केलं तर भगवंत म्हणतील तर याच्यापेक्षा जास्ती मी कृपा नाही देऊ शकत. मूर्ती रूपात पण 4 लोकांना प्रवेश आहे, आपल्या सर्वांना प्रवेश नाही. शर्ट पॅन्ट घालून तुम्ही प्रवेश नाही करू शकत, पण शर्ट पॅन्ट घालून आपण नामसंकीर्तनामध्ये प्रवेश आहे आपल्याला. प्रदूषित अवस्थेमध्ये आपण आत्मने नाही जाऊ शकत, पण प्रदूषित अवस्थेमध्ये आपण नामसंकीर्तनामध्ये येऊ शकतो. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, एनेची औषधी माया नाशिबार लागी, हरिनाम महामंत्र लवो तुम्ही मागी. म्हणतात मी औषध घेऊन आलोय हरे कृष्ण महामंत्राचं नामसंकीर्तन. तर कृपया या नामसंकीर्तनामध्ये सर्वांनी भाग घ्यावा हीच माझी तुमच्या चरणी नम्र विनंती. हरे कृष्ण. येस प्रभू. येस प्रभू. तुमच्या प्रश्नाशिवाय आमची चर्चा अपूर्ण आहे. तुम्ही जे एक वापर सांगितले मध्यम सांगितलं, तर मॅनेजमेंट करताना ही गोष्ट एक इंटेन्शन्स नसतात, पण करेक्टिव्ह ऍक्शन्स घ्याव्या लागतात, करेक्ट गोष्टी कराव्या लागतात. परंतु इंटेन्शन्स तुम्हाला कसे समजू शकतात की ते इंटेन्शन्स मी केलेच नाही, पण वर्ड्स नेमके पकडले जातात. तर तो वैष्णव अपराधच होतो. सो स्वतःचा माझा अनुभव असा आहे की 1-2दा हात भाजतातच सुरुवातीला, पण ते हात भाजल्यानंतर ते डाग जे आहेत ते आपल्याला आठवण करून देतात की थोडं आपण कदाचित अजून परिस्थितीला समजून घेऊन निर्णय घेऊ, 4 चौघांना विचारून निर्णय घेऊ. आपल्याला कदाचित एकच दृष्टिकोन माहिती असतो, 2च माहिती असतात, 3च माहिती असतात, पण थोडंसं अजून पण कोणाला जर विचारलं की नक्की परिस्थिती काय आहे, नक्की या परिस्थितीला आपण कसं अजून चांगलं करू शकतो. तुम्ही जसं मॅनेजमेंट म्हणाले, मॅनेजमेंटमध्ये आपलं काय असतं उद्देश की सगळं नियोजन चांगलं व्हावं, लोकांना वेळेवर प्रसाद मिळावा, प्रवचन वेळेवर संपावं. यात्राचं नियोजन म्हणजे काय, सगळ्यांना चांगलं अकॉमोडेशन मिळायला पाहिजे. पण एखादी रूम ती आता ते हॉटेलवाले पण सगळं सांगत नाहीत आपल्याला की सगळ्या रूम चांगले आहेत, म्हणजे एका रूममध्ये प्रॉब्लेम आहे. तर कधी कधी असं होतं 50 रूम जेव्हा आपण एका हॉटेलमध्ये घेतो तर एखादी रूम पंखा नाही चालत, AC नीट नाही चालत. तर तेव्हा कमीत कमी आपण जेव्हा कोणी आपल्याला येऊन सांगतात की ती रूम खराब होती, तर तेव्हा कमीत कमी आपण असं नाही सांगायला पाहिजे की सगळ्या रूम तर चांगल्याच आहेत, आम्हाला हॉटेलवाल्यांनी सांगितलं की सगळ्या रूम चांगल्या आहेत, तुम्ही असं कसं काय म्हणतात. आपण नक्की असू शकतं की एखादी रूम खराब असेल तर आम्ही लवकरात लवकर एक दुसरी कुठली तरी मोकळी रूम तुम्हाला करून देतो. एक उदाहरण देतोय मी. सो आपली नेहमी एकच इच्छा आहे की भक्तांना सोय होऊ दे, पण ते सोय होऊ दे हे भौतिक जगामध्ये एवढं सोपं नाही आहे. तर प्रभुपाद म्हणायचे, स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूशन इन मटेरियल वर्ल्ड, बॅड सिच्युएशन, टफ सिच्युएशन. सो आपण एक सत्यता ही पण आहे की आपण भौतिक जगात आहोत आणि भौतिक जगामध्ये जेवढे नियम लागू होतात ते सगळे एका आध्यात्मिक संस्थेवर पण लागू होतात. पण आपली एकच आशा आहे, जर आपण महाप्रभूंचं शरण घेतलं तर महाप्रभूंनी काय दाखवलं, कलियुगामध्ये पण कृष्ण प्रेम शक्य आहे. श्रीकृष्णांनी शिशुपालाला प्रेम नाही दिला, श्रीकृष्णांनी दुर्योधनाला प्रेम नाही दिलं. म्हणाले सर्व धर्मान परित्यज्य, आधी तू शरण जा, आधी अर्जुनासारखा नम्र हो, मगच तुला देईन. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या शिशुपालाला, जगाई आणि माधाईला पण प्रेम दिलं. तर आपली आशा श्रीकृष्णांकडे नाही, आपली आशा श्री चैतन्य महाप्रभूंकडे. तर महाप्रभू म्हणतायत की तुम्ही प्रामाणिकपणे
भक्तांची सोय होईल, भक्तांना सगळं काही मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आणि एखाद वेळेस जर काही चूक झाली तर त्याच्यातून शिका की कदाचित थोडंसं आपण कमी पडलो, पुढच्या वेळेस अजून चांगली तयारी करायची, पुढच्या वेळेस अजून काहीतरी चूक होईल, परत त्याच्यातून शिकायचं. पण स्वयंपाक करताना हात भाजतात. तर ज्यांनी ज्यांनी स्वयंपाक केलाय, या बाजूला सगळे माताजी लोक आहेत, मी जर विनंती केली जस्ट एक 2 सेकंदासाठी, माताजी लोकांनी जेव्हा कोडीने स्वयंपाक केलाय, कधीतरी तुमचा हात भाजला असेल तर हात वर करा. तो किती हात आहेत वर? सगळ्यांचे आहेत. सो त्यांनी का हात भाजले माहिती आहे? कारण त्यांनी माझ्या मुलासाठी चांगला स्वयंपाक करून देते, माझ्या मुलीसाठी चांगला स्वयंपाक करून देते, माझ्या प्रभूजींना चांगला स्वयंपाक करून देते. तर भावना खूप छान होती आणि कार्य पण खूप छान आहे. पण ना, हा जगाचा नियम आहे, कधीतरी तो तव्यावर चपाती करताना तो बोटच लागतो आणि भाजतो. पण त्यांनी तो स्वयंपाक सोडला नाही. हात भाजल्यानंतर किती लोकांनी स्वयंपाक सोडलाय? नाही सोडला. ओके, नाही सोडला. सो पुढच्या वेळेस काय केलं की एक लक्षात गेलं की आता तव्यावर चपाती करताना हात भाजला होता मागच्या वेळेस, यावेळेस कढईवर भाजू द्या, तर चपाती करताना नाही भाजला. सो पुढच्या वेळेस कढईवर भाजला, नंतर कधीतरी पापड करताना भाजला. असं वेगवेगळ्या पद्धतीने भाजला तर चालेल, गंमत करतोय. पण बेसिकली दुसऱ्यांची सेवा करताना, कारण ते स्ट्रेस असतो प्रभूजी. आपण जेव्हा स्वतःसाठी काम करतो ना, तेव्हा सीमित काम असतं. आणि जेव्हा 100 लोकांसाठी आपण जेव्हा काम करतो, याची पण सोय व्हायला पाहिजे, याची पण सोय व्हायला पाहिजे, त्याची पण सोय व्हायला पाहिजे, त्यांची पण सोय व्हायला पाहिजे. सोपं नाही आहे. सो म्हणून आपण ज्यांची सोय करतोय, आपण ज्यांच्यासाठी झटतोय, तो जो सर्कल आहे, तो जो वर्तुळ आहे, तो एका आईसाठी 4 जणांचा आहे, पती, मुलगा, मुलगी. आणि एका मॅनेजरसाठी किती आहे तो वर्तुळ? किती नंबर? 200-250 बारामतीमध्ये. सो एका फॅक्टरीचा मॅनेजर आहे, त्यासाठी किती? तुमच्या फॅक्टरीच्या मॅनेजरचं किती वर्तुळ आहे? तुमच्या फॅक्टरीचा मॅनेजर जेव्हा नियोजन करतो तेव्हा किती लोकांसाठी तो सोयी सुविधा विचार करतोय? तुमच्या 25 लोक म्हणतात प्रभूजी. सो आईचं वर्तुळ आहे 4 जणांचं, पण तिने स्वयंपाक सोडला नाही. आणि फॅक्टरीमध्ये 25 लोकांचं वर्तुळ आहे, पण कधीतरी झाली असेल ना चूक मॅनेजरकडून, माय लागला पगार कधीतरी उशिरा मिळतो, तो माणूस चिडतो, तो ठीक आहे पुढच्या वेळेस वेळेवर देतो, थोडं आधी नियोजन करतो. तर आपलं वर्तुळ 250 लोकांचं आहे. यात्रा करताना नादिया निमाई प्रभू, कृष्ण मुरली प्रभू यांचं वर्तुळ 185 लोकांचं होतं. तर हात भाजले त्यांचे. पण एक चांगली गोष्ट ते म्हणतं की नाही, स्वयंपाक करणं सोडणार नाही. सो आईकडून पण चुका होत आहेत, फॅक्टरीतल्या मॅनेजरकडून पण चुका होत आहेत, यात्रेच्या मॅनेजरकडून पण चुका होतात, आपल्याकडून पण चुका होतील, आपल्याला पण डाग येतील. पण आपण स्वयंपाक करायला सोडायला नाही पाहिजे. का? तर जेव्हा वर्षानुवर्ष आई जेव्हा जेवण खाऊ घालते, तेव्हा मुला म्हणतो, आई कधीतरी म्हातारपणी बघतो, हे कसं झालं? म्हणे हे तुझ्यासाठी जेव्हा चपाती करत होती ना तेव्हा भाजलंय. अच्छा, मी कधी बघितलंच नाही, मी नेहमी त्या चपाती जळलेली आहे की नाही तेच बघत होतो. आणि कधी जर चपाती जळलेली असेल तर आईला सांगायचो, आई तुला चपाती करता येत नाही नीट. आज मला कळलं की मला चपाती देण्यासाठी तुझे हात भाजले. एक दिवस येतो जेव्हा लोकांना कळतं की जेव्हा आम्ही तुमच्या चुका काढत होतो तेव्हा तुम्ही कधी सांगितलं नाही, पण तुमच्यावर काय काय झालं ते आज लक्षात आलं. म्हणून त्या दिवसापर्यंत आपला स्वयंपाक कधी सोडायचा नाही आणि नेहमी मार्गदर्शन घेत राहायचं की न भाजता चपाती कशी करायची. तरी चुकून होणार, पण जर 10 वेळा होत असेल तर 9 तरी व्हायला पाहिजे, 9चे 8 व्हायला पाहिजेत, 8चे. पण कधी ना कधी कोणा ना कोणाकडून चुका होतात. सगळ्यात एक्सपर्ट सर्जन आहे हार्ट सर्जन, त्याच्याकडून होतात कधी कधी. सो कोण असा सर्जन आहे जो म्हणेल आजपर्यंत जेवढ्या सर्जरीज केल्या आहेत, सुरुवातीला इंटर्नशिपमध्ये वगैरे रेसिडेन्सीमध्ये कधी चूक झाली असेल, पण प्रॅक्टिसमध्ये एकही चूक नाही झाली. पार्ट ऑफ लाईफ. आपण कणभर आहोत, अणू आहोत, आणि म्हणून आपल्याकडे ज्या क्षमता दिल्यात परमेश्वरांनी त्या पण अणू आहेत. पण आपण नेहमी भगवंतांची शरण घ्यायला पाहिजे, नेहमी भगवंतांना म्हणायला पाहिजे, भगवंता तुझ्या भक्तांची काळजी घ्यायची आहे, तुला प्रसन्न करण्यासाठी झटतोय. ददामी बुद्धी योगम तम, मला बुद्धी दे जेणेकरून अजून मी सेवा करीन. आणि जर चूक झाली तर ती चूक स्वीकारण्याची नम्रता पण दे. पुढे जात राहायचं, स्वयंपाक थांबवायचा नाही. कारण आईने जर म्हटलं माझे खूप हात भाजतायत, मी आजपासून स्वयंपाक करणार नाही, मग काय करायला लागेल? प्रभूजींना जेवण नाही मिळणार, मुलगा तो हॉटेलमध्ये जाईल आणि मुलगी पण काहीतरी अरेंजमेंट करेल, पण प्रभूजींना त्या दिवशी जेवण नाही. प्रभूजी म्हणतात तर कुठे हॉटेल वगैरे मध्ये जातो, ते कुरमुरे खातो मी. तर तसं नियोजन, मॅनेजमेंट म्हणजे
कुठेतरी चटका बसणार. सो परफेक्ट मॅनेजमेंट एक्झिस्ट ओनली इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. परफेक्ट मॅनेजमेंट इथे नाही आहे. तर तमाल कृष्ण महाराज असू दे किंवा करंधर महाराज असू दे, हे सगळे जे मोठे मोठे मॅनेजर्स आहेत त्यांच्याकडून पण कधी कधी चुका झाल्या. पण प्रभुपाद म्हणाले त्यांनी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी हे सगळं केलंय. आज त्याच्याकडून जेव्हा एक चूक झाली तेव्हा तुम्ही सगळे नावं घेताय, आणि एवढे वर्ष त्यांनी तुमच्यासाठी एवढं सगळं जे नियोजन केलं त्यासाठी तुम्ही कधी त्याला धन्यवाद म्हणाले का? मग भक्तांना लक्षात आलं की एवढे वर्ष जेव्हा सुरळीत सगळं चालू होतं तेव्हा आपण कधी धन्यवाद नाही म्हटलं. तेव्हा आपण म्हटलं की नाही, आता अपेक्षित आहे ना, असं व्हायलाच पाहिजे, वेळेवर प्रसाद मिळालाच पाहिजे, सगळं काही वेळेवर व्हायलाच पाहिजे. एक दिवशी जेव्हा प्रसाद वेळेवर नाही मिळाला तेव्हा लक्षात येतं की नाही, त्यासाठी भरपूर डोकं चालवायला लागतं, भरपूर नियोजन करायला लागतं, सगळं मॅनेजमेंट करायला लागतं. सो मॅनेजमेंट असं आहे प्रभूजी, पार्ट ऑफ लाईफ. ओके, सो आता आपण थँक्यू. सो आता अनाऊन्समेंट्स आहेत की ठीक आहे. तर अनाऊन्समेंट्सला वेळ आहे, आपण नामसंकीर्तन करूया आणि या नामसंकीर्तनामध्ये आपण उत्साहाने भाग घेऊया आणि मग त्याच्यानंतर अनाऊन्समेंट करतील. चालेल? सो काही इथे नाव सांगून ठेवा, ते जाणार नाही प्रसादाला. कोणासाठी काय काय आणलंय यांनी, गिफ्ट्स आणलेत. अच्छा, प्रसाद इथेच आहेत म्हणतात, त्याच्यामुळे कोणी जाण्याची गरज नाही. सो 10 मिनिटात आपल्याकडे 9:20 वाजलेत. 9:30 पर्यंत आपण उत्साहाने नाम संकीर्तन करूया. हरे कृष्ण.